की पुरुषांच्या मर्दानगी हा जो विषय आहे तो खरं तर एक काटेरी मुकुट आहे. त्यांना वाटतं की आपण मर्द आहोत. आपले प्रश्न ज्यांना आपण खाजगी समजतो, व्यक्तिगत समजतो, असे ते खाजगी नसतात. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की स्त्रीमुक्ती चळवळीची एक मोठी मर्यादा अशी झाली आहे की त्यांनी पुरुषांना ॲड्रेस केलंच नाही. स्त्रीमुक्तीचा अर्थ पुरुषांचा विरोध होत नाही. केवळ आर्थिक व्यवस्था बदलून समाज बदलत नाही, समाजाची सामाजिक रचना बदलली पाहिजे. ज्या पुरुषाला मित्र आहे, तो इतरांसोबत बोलतो, लोकांमध्ये वावरतो, तो आत्महत्या करत नाही. कुठल्याही विधवेने, शेतकऱ्यांच्या विधवेने आत्महत्या केल्याचा कुठेही उल्लेख नाही. कारण ती बाई हिमतीने उभी राहते. ज्यांना लग्न करायचं या तरुणांना सांगितलं की तुम्ही एक दिवसासाठी तुम्ही एक रविवारासाठी काढा. त्यांना आणखी एक प्रश्न होता सेक्सबद्दल. आपण परफॉर्म करू शकू का? बायको जर तिला जर समाधान आपण दिलं नाही तर काय होईल, ह्या प्रश्नाने सगळे ग्रस्त होते. की सेक्स म्हणजे ही अतिशय सुंदर भावना आहे. माणसाच्या आयुष्याला सौंदर्य देणारी, म्हणजे कलेपासून सगळ्या गोष्टींमध्ये जी आहे ती दिसणारी ती भावना आहे. पण त्याचं सेंटर हे दोन पायांच्या मध्ये नसून दोन कानांच्या मध्ये, म्हणजे इथे आहे. पुरुष म्हणजे मी असं म्हणतो की ज्यांची सेफ्टी वॉल बिघडली आहे असे प्रेशर कुकर आहे. सगळे जिवंत प्रेशर कुकर आपल्यावरती लाखो फिरत असतात. हा काटेरी मुकुट आहे. काय कळत नाही, तर मुकुट दिसतो चमकणारा, पण तो मुकुट तू काढून ठेव काही काळ, तुला किती रिलॅक्स वाटतं बघ. पुरुषांना व्यक्त होता येत नाही, ही एक समस्या. आणि दुसरी समस्या, नातेसंबंध जोडता येत. नमस्कार. विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या विमर्शेचे पाहुणे जे आहेत त्यांनी आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या या विषयावर अनेक वर्ष काम केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे. आणि गर्भलिंग निदान चाचणी, ज्यामध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होत होतं की मुलगा आहे की मुलगी आहे, आणि जर मुलगी असेल तर तिला गर्भातच, आईच्या गर्भात मारलं जायचं. तर हा कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू करताना मृणाल गोरे यांनी विधानसभेत तो मांडला. पण ह्या कायद्याचा सर्व मसुदा जो होता तो तयार करणारे, स्त्रीवादी भूमिका घेऊन पुरुषांचं भान जागृत करणारे डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आपल्यासोबत आहेत. आणि आजचा आपला विषयच आहे पुरुषांना पुरुषांच्या समस्याचं आणि स्वतःची कोंडी फोडण्याचं ज्ञान किती आहे याविषयी आपण बोलणार आहोत. म्हणजेच पुरुष जे स्वतःला मर्द समजतात त्यांच्यातली जी मर्दानगी असते, हा एक काटेरी मुकुट कसा आहे आणि त्याच्या आड त्यांचीच कुचंबणा कशी होते, त्यांना स्वतःच्याच प्रश्नांची सोडवणूक करताना किती त्रास होतो, हा प्रश्न घेऊन आज आपण डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांना भेटणार आहोत. डॉक्टर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, आपलं विमर्शाच्या मंचावर खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर आम्ही स्त्रियांच्या विषयांना जेव्हा सुरुवात केली तेव्हा असा सूर निघाला की ह्या आधीच पुरुषांना शिक्षित, पुरुषांना संस्कारित करणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही त्याविषयी थोडंसं अभ्यास केला आणि तुमचं नाव आमच्या समोर आलं. तुमचा इतक्या वर्षांचं वाचन आहे किंवा अभ्यास आहे त्या विषयांवर, आणि ते विषय तुम्ही तुमच्या अनेक पुस्तकांमधून मांडलेले आहेत. जसं एक पुस्तक इथे आम्हाला मागे दिसतंय की प्रश्न पुरुष भानाचे, ब्रेकिंग द मोल्ड्स, खेळघर, अशा अनेक कादंबऱ्या किंवा अशी अनेक पुस्तकं तुम्ही लिहिली की जिथे पुरुषांना शिक्षित होणं गरजेचं आहे. स्त्रीवादी विषयांवर, समाज, स्त्री पुरुष समानतेवर, स्त्री पुरुष नातेसंबंधांवर पुरुषांना किती जागृत होणं गरजेचं आहे, हे विषय तुम्ही मांडलेले आहेत. तर आपण आजच्या विषयामध्ये त्यातील एक छोटा विषय की पुरुषांच्या मर्दानगी हा जो विषय आहे तो खरं तर एक काटेरी मुकुट आहे. त्यांना वाटतं की आपण मर्द आहोत, पण त्यातील ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यातील त्यांनी स्वतःला जे कोंडून किंवा फ्रेम करून ठेवलेलं आहे, स्वतःच्या भोवती एक चौकट किंवा वर्तुळ आखलेलं आहे, त्यातून बाहेर पडताना आणि त्याचा ओझं घेऊन समाजापुढे येताना स्त्री पुरुष संबंधांमध्ये त्यांना खूप कठीण जातं. तर ह्या विषयांमध्ये तुम्ही एक पुरुष असून स्त्रीवादी भूमिका घेऊन आजवर काम करत आहात. तर हे पुरुष भान तुम्हाला कसं जागृत झालं तुमच्यामध्ये आणि ते समाजापुढे मांडायचं हे तुम्ही केव्हा ठरवलं? इतक्या वर्षाच्या माझ्या अनुभवावरनं मला असं वाटतं की आपले प्रश्न ज्यांना आपण खाजगी समजतो, व्यक्तिगत समजतो, असे ते खाजगी नसतात. अच्छा. बहुतेक प्रश्न हे सामाजिक असतात. स्त्रियांचे प्रश्न, पुरुषांचे प्रश्न असे कप्प्याप्प्या करता येत नाहीत. अच्छा. म्हणजे दादा धर्माधिकारी म्हणत होतात की आपल्या जगातले सगळे प्रश्न हे सहजीवनाचे प्रश्न आहेत. निग्रोंची ब्लॅकची समस्या ही ब्लॅकची समस्या नाही, गोरे आणि काळे यांच्या सहजीवनाचा प्रश्न आहे. तसं स्त्रियांची समस्या नावाचा प्रश्नच कुठे जगात नाहीये. स्त्री आणि पुरुष हे परस्परांच्या सोबत
प्रेमाने कसे जगू शकतात हा प्रश्न आहे. म्हणून स्त्रियांच्या प्रश्नावर स्त्रियांशी बोलून उपयोग नाही. स्त्रियांसोबत जर पुरुष बदलले नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की स्त्री मुक्ती चळवळीची एक मोठी मर्यादा अशी झाली आहे की त्यांनी पुरुषांना ॲड्रेस केलंच नाही आहे. म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांचं मिळून हे जग बनलं आहे. समजा स्त्रिया बदलल्या, खूप त्यांनी आपल्या बंड केलं आणि समतेसाठी जागृत झाल्या नाही, आज खूप लांब आहे ते. पण जर पुरुष बदलले तर काय होईल? बरं, याचा उपाय असा नाही आहे की स्त्रियांना एका उत्तर गोलार्धात पाठवायचं, पुरुषांना दक्षिण गोलार्धात पाठवायचं किंवा वेगळ्या ग्रहावर पाठवायचं. हे सोल्युशन नाही आहे. त्यांना घरामध्ये, कुटुंबामध्ये, ऑफिसमध्ये, समाजात एकत्र राहायचं आहे. आणि जर एकमेकांविषयी राग असेल, द्वेष असेल, संताप असेल, ते कळत नसेल तर हा प्रश्न सुटणार नाही आहे. म्हणून मुख्यतः दोघांनी एकमेकांना समजून कसं घ्यायचं आहे हा आम्हाला वाटतं की मुख्य प्रश्न तो आहे ज्याकडे बोललं जात नाही. स्त्रीमुक्तीचा अर्थ पुरुषांचा विरोध होत नाही, पुरुषांनी समजायला हवं हा कुठेच नाही आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनी संमतीने कसं वागायचं, प्रेमाने कसं वागायचं हा प्रश्न आहे तो. आणि मी स्वतः स्त्रीमुक्ती चळवळीकडे वळलो कारण मी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आलो. आम्हाला असं लक्षात आलं होतं की संपूर्ण क्रांतीमुळे समाज बदलायला पाहिजे. केवळ आर्थिक व्यवस्था बदलून समाज बदलत नाही, समाजाची सामाजिक रचना बदलली पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट व्हायला पाहिजे, स्त्री पुरुष समानता यायला पाहिजे हे आमच्या मनात होतं. आणि मी स्त्रीमुक्ती चळवळीचा एक पाठीराखा म्हणून मी सक्रिय झालो. कारण तेव्हा असं वाटत होतं इतकं भयानक सगळं वातावरण होतं, स्त्रीमुक्ती चळवळ जोरात होती आणि पुरुष किती भयानक अत्याचार स्त्रीवर करतात हे गोष्टी समोर येत होत्या. त्यामध्ये काही पुरुषांना फार त्यातनं गिल्ट वाटलं. प्रायश्चित्ताच्या भूमिकेतनं आम्ही आलो की अरे पुरुष म्हणून आम्हाला जे लाज वाटते आपण काय करू शकतो, त्या भूमिकेने आम्ही गेलो तिकडे. पण नंतर सांगायची गोष्ट अशी की आपण ती खूप अनेक मोठा लांब इतिहास ते न सांगता मी एवढं सगळं सांगतो की तिथून जात जात आमचा प्रवास असा झाला की पुरुषांना आपण कसं बदलवायचं, स्त्री पुरुष समतेच्या चळवळीत कसं आणायचं ही सुरुवात होती. नंतर आमच्या लक्षात आलं की ही पुरुष प्रधान व्यवस्था जी आहे ते पुरुषांना सुद्धा त्यांचे शोषण करते, त्यांनाही अमानवी बनवते. आणि म्हणून पुरुषांनी स्त्रियांसाठी करायचं नाही. आज आम्ही असं म्हणतो की बायकांना उपकार म्हणून तुम्ही करू नका, स्वतःच्या लाभासाठी, स्वतःला चांगलं जगता यावं, अर्थपूर्ण जगता यावं ह्यासाठी तुम्ही पुरुषीपणा सोडून बाहेर या, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी. या सगळ्यामुळे अर्थातच स्त्रियांचा फायदा होईल. पण पुरुषांना हे कळतच नाही. त्यांना असं वाटतं की आपण असं करणं म्हणजे बायकांसाठी आम्ही असं का करावं. तर मुख्य प्रश्न असा आहे की पुरुषांनी मगाशी मी जे म्हटलं की मर्दांगीचा हा जो काटेरी मुकुट आहे तो त्यांनी काढावा हा आमचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतोय कसं हा मुकुट असतो याच्यामध्ये. मी वर्ध्याला काम करत होतो, एका संस्थेत काम करत होतो. माझा एक खूप चांगला मित्र होता, जवळचा मित्र, अतिशय देखणा, उंचापुरा, अतिशय सुरेख गाणी म्हणायचा, डॉमिनेटिंग असा, उत्तम प्रशासक. संस्थेमध्ये भराभर तो वर चढत गेला. आमची तरुणपणाची मैत्री, ते सोडून मुंबईत गेलो आणि 30 वर्षांनी पुन्हा वर्ध्यात परत आलो. आल्यावर मला सगळ्यांना आपल्या मित्रांना किंवा भेटावाशी उत्सुकता. सगळेजण भेटले, तो भेटला नव्हता कारण तो आता एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता, खूप बिझी होता, देशी परदेशाच्या वाऱ्या सुरू होत्या. आम्ही 2-3 फोनवर बोललो. तो डायरेक्ट काय आहे ना, आपण एकाच गावात राहतोय, भेटू ना, आज नाही तर आणखी 8 दिवसांनी भेटू. असं करताना एक दिवस मी मुंबईहून पुन्हा नागपूरला येत होतो. त्या गाडीत माझ्या हातात वर्तमानपत्र आलं आणि त्यात लिहिलं होतं की माझ्या मित्राने आत्महत्या केली. आणि तो एवढा मोठा शॉक होता. आपल्याला काय वाटतं आत्महत्या कोण करतं, तर बाबा ज्या गरीब बायका असतात, त्यांच्यावर अत्याचार होत असतात, त्यांना सहन होत नाही, कुचंबणा होते, अशी बाई आत्महत्या करते. पण तसं नाही आहे. आणि हा माणूस जेव्हा म्हणजे पुरुषाला कसं असायला हवा पाहिजे याचा अगदी आदर्श तो, देखणा, सुंदर बायको, चांगला मुलगा, मोठं स्थान समाजामध्ये, अशा माणसाने आत्महत्या कशी करावी. तेव्हापासून माझ्या डोक्यात सुरू झालं चक्र. अर्थात त्याने काय केली आम्हाला कधी कळू शकणार नाही आपल्याला. पण असं लक्षात आलं की तो स्वतःच्या त्या इमेजमध्ये एवढा गुंगला होता की त्याचे जे काही छोटे मोठे प्रश्न होते त्याचे त्याने विचारच केला नाही. वैयक्तिक प्रश्नाचा विचारच केला नाही कारण समाजासमोर आपली इमेज टिकवायची. आणि म्हणून हे साधं दुःख त्याने माझ्याशी किंवा कुठल्याही मित्राशी बोलला असता. आणि ती इतकी साधी गोष्ट मला वाटते की कुटुंबातल्या कुरबुरी असतील, कुठेतरी काहीतरी एखादा छोटासा इन्सल्ट झाला असेल, कुठेतरी एखाद्या ठिकाणी दुखावला गेला असेल, ते दुःख बोलून दाखवलं असतं तर हे घडलंच नसतं. म्हणजे एवढ्या मोठ्या गोष्टीची किंमत त्याने आपला जीव देऊन त्याला द्यावी लागली. माझ्या लक्षात आलं की आमच्या ज्या विदर्भात आपण राहतो तर विदर्भात आत्महत्या कोण करतं, पुरुष करतात, शेतकरी पुरुष करतात. कारण पण त्यामागे अनेक कारण आहेत, पण एक कारण त्यांचं एकटेपण आहे. ज्या पुरुषाला मित्र आहे, तो इतरांसोबत बोलतो, लोकांमध्ये वावरतो,
तो आत्महत्या करत नाही. मन मोकळं करायला कोणी नाही. हा मोठा प्रश्न आहे. लेकीचं लग्न करायचं आहे, कर्ज घ्यावं लागेल. कारण काय, 4 लोक काय म्हणतील, मी अमुक जातीचा, माझं स्टेटस काय, मग मी कर्ज काढेन, मग ते कर्ज देता नाही आलं म्हणून मी शेत गहाण ठेवेल, मग आता पीक बुडलं, आता काय करू, लोक काय म्हणतील, माझं कसं होईल या कल्पनेनेच तो घाबरून जातो आणि जीव देतो. आता त्याच्यानंतर परिस्थिती पाहती, त्याची बायको आहे, परिस्थिती आणखी वाईट आहे तिची, कारण ते कर्ज आहेच, त्याच्यासोबत नातेवाईक टपून बसलेले आहे, एकटी तरुण बाई आहे, तिला तिच्या स्वतःचे पुन्हा इज्जतीचे प्रश्न आहेत, समाज टपून बसलेला आहे, पोरांची जबाबदारी आहे, आणि ती ते सगळे कुठल्याही विधवेने, शेतकऱ्यांच्या विधवेने आत्महत्या केल्याचा कुठेही उल्लेख नाही. कारण ती बाई हिमतीने उभी राहते, ती कर्ज परत करते आणि शेती करते, कुटुंबाला उभं करते. तर प्रश्न कुठे येतो, तर त्याच्या ह्याच्या मनाला उभारी नाही. म्हणजे आपण जो पुरुष म्हणतो की जो फार ताकदवान आहे, तो मुळामधनं आत्म फार खोकळ आहे. आणि मला जाणवायला लागली, पाहायला लागलो, माझ्या आजूबाजूच्या पुरुषांशी बोलायला लागलो, तर मला जाणवायला लागलं की हे खूप मोठा प्रश्न आहे आपल्या समाजामध्ये. पुरुष आत्म पोकळ झाले आहेत, त्यांना भयानक आत्मसमस्या आहेत आणि त्यांना बोलायला जागाच नाही. एक गंमत सांगतो, आमची संस्था होती ज्याचा मी अध्यक्ष होतो अनेक वर्ष, मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज, मावा. म्हणजे भारतामध्ये स्त्री पुरुष समतेसाठी काम करणारी आणि इतक्या सातत्याने काम करणारी पहिली संस्था. आम्ही मधल्या काळात काय केलं, 1995-96ची गोष्ट असेल, आम्ही असा विचार केला की स्त्रियांचं ट्रेनिंग जे आहे ना, ते कुटुंबाविषयीचं ट्रेनिंग त्याचं लहानपणी सुरू होतं. 5 वर्षाची पोरगी असेल ना, फटकल घालून बसू नको, तू चहा करायला शिक, स्वयंपाक नाही करता आला तुझी सासू मला काय म्हणेल, असं म्हणून जोरात हसू नको, बरं वाईट काय असं पण ट्रेनिंग सुरू होतं, तिच्या डोक्यात सुरू होतं आपल्याला करायचं आहे. पुरुष काय करतो, पुरुषाचं ट्रेनिंग होतच नाही गोष्टीत ना. आपण आपल्या करिअरसाठी KG2 पासून जे काय सुरू करतो, शिकतो, 10, 12, 15 वर्ष क्लासेस लावतो, नोकरी लावतो, नोकरी केल्यानंतर पुन्हा ट्रेनिंग घेतो, आयुष्यभर 30-40 वर्ष आपण त्याचं प्रशिक्षण घेतो. पण त्याच्यासोबत जेवढी महत्वाची गोष्ट आहे, नातेसंबंध, कुटुंब, त्यासाठी आपल्याला ट्रेनिंगच होत नसतं. एकही दिवस पुरुषाचं ट्रेनिंग झालेलं नाहीये. पुन्हा मी मुलांना आवाहन केलं की ज्यांना लग्न करायचं, या तरुणांना सांगितलं तर 1 दिवसासाठी तुम्ही एक रविवारासाठी काढा, आपण त्यावर काही बोलूया. अच्छा, प्री मॅरिटल. तेव्हा प्री मॅरिटल काउन्सिल हा शब्द सुद्धा नव्हता. आम्ही म्हटलं बोलूया, आणि मजा अशी झाली, आम्ही सहज सुरू केलं ते. आणि तेव्हा असा शॉक होता, मला असं वाटलं हे सगळे पुरुष, सगळे 25-30चे मुंबईतले, ते मजेत असतील. आणि आम्ही पाहिलं की ते म्हणतात पॅन्डोराज बॉक्स सारखं एकदा उघडलं तर ते त्या बाटलीचा राक्षस बाहेर यावा, तर समोर त्यांची भूतच बाहेर यायला लागले प्रत्येक वाजलं. ती तरुण पोरं त्या असं बोट लावलं ना, ते भडा 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 बोलायला लागले. तर तेव्हा कळलं की अरे यांच्या डोक्यात किती समस्या आहे. आणि इतके प्रश्न, काही खरे काही इमॅजिनरी त्यांच्या डोक्यात होते. कोणाला वाटत होतं की आपली नोकरी प्रायव्हेट आहे, मला चांगली पोरगी मिळेल का, सरकारी नोकरी व्हायला मिळेल की मला पैसे पुरेसे मिळतील का. त्या सगळ्यांना वाटत होतं की माझं छोटंसं घर आहे, 1 रूम किचन आहे, मी चाळीत राहतो, ती पोरगी इथे राहील का, ऍडजस्ट होईल का. भांडणानंतर समाज बदलायला लागला होता, त्याची सुरुवात झाली होती, पैशाचं महत्व यायला लागलं होतं. त्या प्रोग्रामवर एवढे प्रेशर्स होते. त्यांना आणखी एक प्रश्न होता सेक्स बद्दल, आपण परफॉर्म करू शकू का, बायको जर तिला जर समाधान आपण दिलं नाही तर काय होईल, ह्या प्रश्न सगळे ग्रस्त होते. आणि त्यासाठी ते जे मार्ग पाहतात ते सगळे चुकीचे होते, पण त्यांच्या टेन्शन होतं. आम्ही म्हणायचो त्याप्रमाणे त्या काळात सगळ्यांना बायको ज्या बहादुरीसारखी हवी होती आणि बाकी प्रेयसीची जी इमेज आहे ती रेखासारखी हवी होती. ते पुरुषांचं ते स्प्लिट पर्सनॅलिटी दिसत होती. त्यामुळे एका वेळेस दोन्ही गोष्टी ते बायकोमध्ये शोधत होते. म्हणजे बायकोने सगळी ॲडजस्टही केली पाहिजे, माझ्या आईसारखी सगळी कामं केली पाहिजे, शांत राहायला पाहिजे, गडबड करायला नको. पण जर ही मॉडर्न बाई आली तर मग आपलं कुटुंब टिकेल का, आणि मॉडर्नने आली काकोबाई आली तर संसार चालेल का. ह्या सगळ्यामध्ये त्यांची जी काय अवस्था होत होती ते हसावं का त्यांना सहानुभूती दाखवावी हा प्रश्न होता, पण त्याची जीवनहीन प्रश्न होते. मग मला लक्षात आलं की ही पुरुष का नाही बोलत असं. तुम्हाला लक्षात आलं की हा मूलभूत फरक आहे ना, स्त्री आणि पुरुषांची एक थोडा एक शरीरशास्त्रीय फरक आहे आणि जास्त सामाजिक फरक आहे. पण आता बाई जेव्हा वयात येते म्हणजे मासिक पाळी सुरू होते, ती घटना असते, इव्हेंट असते, बरोबर आहे. त्यातनं कळतं बाईला की काहीतरी अमुक गोष्ट घडली, तिला कळतं इतर नाही कळतं, आणि मग तिचं ट्रेनिंग सुरू होतं. त्यात तिच्यावर बंधनं येतात, हे खरं आहे, त्याला सांग की तू मुलांमध्ये जाऊ नको अमुक तमुक. पण काही भागामध्ये तिचं सेलिब्रेशनही होतं, दक्षिणेमध्ये आता इव्हेंट उत्सव होतो.
प्रश्न असं की तिचं आणि तिच्या आईचं, आजीचं, काकूचं, इतर मैत्रिणींशी बायकांशी नातं जुळतं. मी एक बाई आहे म्हणजे काय आहे, हा असाच त्याला होतो. आणि ते शेअरिंग त्यांचं सुरू होतं. मग त्याला ते सल्ले देतात की ब्लिडिंग होतं तर काय करायचं, किंवा पोटात दुखतं तर काय करायचं, मग शेक घ्यायचा का, औषध घ्यायचं का, काय करायचं. आणि मग तुम्ही बघाल की बायका ह्या प्रश्नावर खुलेआम बोलतात. आणि हीच एक गोष्ट नाही तर बायकांना एकूणच खूप बोलायची सवय असते. आपण त्यांना हसतो, जोक करतो, पण लक्षात ठेवा हे अतिशय निरोगी आरोग्याचं लक्षण आहे. अरे वा. बायका बडबड करतात हे त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचं फार मोठं गुपित आहे, रहस्य आहे. पुरुषांच्या बाबतीत काय होतं, पुरुष ज्या वयात येतो त्या काही घटना घडत नसते, काहीतरी एक अंधुक जाणवत असतं त्याला. कित्येक महिने सुरू असतं, त्यात त्याला प्रचंड गिल्ट येत असतं, काय चाललंय भयानक वाईट वाटत असतं. आणि आता तर काळात फार वाईट झालंय, पण इतके वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याला सांगणार कोणी काय घडतंय ते. म्हणजे वडीलही सांगत. वडील, मला आतापर्यंत 2च वडील भेटले आहेत ज्यांनी मुलाशी आपल्या प्रश्नावर चर्चा करून त्याला आश्वस्त केलंय. बाकी कुठल्याही पुरुषाला हे गायडन्स मिळत नाही. कुठनं मिळतं गायडन्स? आपल्यासारखे आपल्याहून जास्त बिघडलेले, स्वतःला आगाऊ समजणारे मित्र, ते आपले गुरु, सगळं माहिती आहे असे. आणि गुरु आपले. आणि ते जेवढ्या थापा मारतात तेवढा आपण हा तेवढा थोर असं म्हणतो. आणि ते थोर जे काही वल्गना करतात त्याच्यावरनं आपण त्या गोष्टी खऱ्या होतात. आणि आता तर सगळ्या क्लिपमधनं येत आहे, त्यामुळे सगळं विकृत आणि एक्झॅजरेटेड, अतिशयोक्त अशी कल्पना येते. त्यामुळे काय होतं, पुरुषाला पुरुष होतो म्हणजे काय तर अर्थच लागत नाही कधी. चित्त कुचंबणाच होते पहिली गोष्ट. दुसरं काय असतं की त्या काळामध्ये पुरुषाला आईची गरज वाटते. तुम्ही बघाल त्या काळात मुलं आईला खूप बिलगतात. त्यांना हवा असतं, कारण बाप तर दूरच असतो, बापाने कधी पोराजवळ केलं नसतं. आई म्हणजे जा बाहेर खेळ, पोरगी आहेस का, जा बाहेर खेळायला आता. ती नाकारते आणि मग त्याला अशाच कोंडाळा हवं असं कोंडाळा जाऊन अडकतो. पूर्वी जॉईंट फॅमिलीमध्ये काका असायचा, चुलत भाऊ असायचा, कोणी सांगायचं त्याला. आता कोणीच नाही शेअरिंग करायला, तर डोक्यामध्ये सगळे फक्त वादळ. तिथनं ते वादळ अनशेअरिंग याची सुरुवात होतं. आणि मग कल्पना कशा असतात की असं असं व्हायला हवं, आणि ते आपल्यात नाही म्हणून आपल्याला कमी मानणं, ही सुरुवात तिथनं सगळ्यात होती. न्यूनगंडाने पसरलेली अख्खी आपली पिढीची पिढी तयार होते याच्यातनं. आणि होतं असं की आम्ही असं म्हणतो की सेक्स म्हणजे ही अतिशय सुंदर भावना आहे, माणसाच्या आयुष्याला सौंदर्य देणारी, म्हणजे कलेपासून सगळ्या गोष्टींमध्ये जी आहे ती दिसणारी ती भावना आहे. पण त्याचं सेंटर हे 2 पायांच्या मध्ये नसून 2 कानांच्या मध्ये, म्हणजे इथे आहे. भावना आणि विचार ह्याच्यातून त्याचं सगळं उद्भव होत असतो. आणि ती सुंदर गोष्ट कोणी सांगतच नाही, त्याचा संबंध नातेसंबंधाशी कोणी शिकवतच नाही. त्यामुळे त्याला फक्त एका विचित्र गोष्टीमध्ये तो अडकून पडतो, आणि त्यात आपण कधीच त्या लेव्हलला जाऊ शकत नाही. या न्यूनगंडाने पछाडतो. नंबर 1. नंबर 2 असं होतं की पुरुषाचं ट्रेनिंग त्या काळात तो वयात यायला लागला, तर सांगितलं बाबा मुलगा आहेस पण तू काय करायला हवं, पहिला नंबर यायला हवा, तुला चांगली नोकरी मिळायला हवी, तू व्यवसाय केला पाहिजे, तू टॉपला राहायला पाहिजे. हे इतकं दडपण त्याच्यावर असतं. मग तो ITI मध्ये जाऊ का IIT मध्ये जाऊ, सगळीकडे परफॉर्मन्स प्रेशर आहे त्याच्यावर. तरुण पोरांना आपण जे म्हणतो आत्महत्या करा, एवढं प्रचंड प्रेशर त्यांना आपण देतोय. आणि प्रत्येक ठिकाणी स्पर्धा एवढी आहे, प्रत्येक स्पर्धा कसा काय पाहायला येईल, पण ते प्रेशर आहे. बरं, एखाद्या पोराला वाटलं आपण चांगलं गायक व्हावं, डान्सर व्हावं, आहे का स्कोप त्याला? नाहीये. बाईला 24 आहे, मला काय नाही करायचं, मी हाऊसवाईफ म्हणून राहील, पोरं आनंदाने त्या बाईशी लग्न करतील, मी घर सांभाळेल, ठीक आहे, हरकत नाही. त्याला आवडतील ती गोष्टी ती करू शकते. पुरुषाला चॉईसच नाहीये. कमवायला हवं, बायकोपेक्षा जास्त कमवायला हवं, नाहीतर तुझा कंट्रोल राहणार नाही. सगळे लोक सांगत असतात. प्रत्येक समजा आपल्या फील्ड मधली बायको असेल तर स्पर्धा तिच्याशी, आणि आपण वरच राहायला पाहिजे. ह्या सगळ्याचा इतका प्रयत्न कडेलो त्याच्यावर होत असतो. तर होतं कसं की पुरुषाला आणखी एक गोष्ट सांगायची. मग काय सांगितलं, बायका काय करतात की तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पूर्वीच्या घरात माझघर नावाची एक संकल्पना आठवत ना, जुन्या घरामध्ये घातली खोली असायची, त्या खोलीमध्ये पुरुषांना अलाउड नाही. बायकांची खोली, त्यांच्या प्रायव्हेट गप्पांची खोली. दुपारच्या वेळेस झाले, पोरं शाळेत गेले, काय झाले, सगळ्या बायका तिथे अड्डा बसणार, सगळं गॉसिप होणार, गप्पा होणार, खाणं पिणं होणार. तो बांगडीवाला आला तिथे येणार, कपडेवाला ती साड्या तिथे येणार, पण त्यांना भरपूर स्पेस होती. आता माझघर गेलं, पण बायका जेवढ्या हुशार आहेत त्या आपल्या सोबत आपल्या माझघर घेऊन फिरत असतात.
तुम्ही इथे लोकलमध्ये जा, लेडीज कंपार्टमेंट तुम्हाला दिसेल काय दिसतं बायका, ते बाई येते सगळ्या येतात, चौथ्या सीटवर बसते आणि मध्येच तिला हुंदकी येतात, ते करायला लागते एकदम. शेजारी काय झालं आणि बिंदास सांगते की नवऱ्याचं ना लफडं सुरू दुसऱ्या बाईशी, आता घरात गेल्यावर त्याला पाहायला किंवा रागायचं. तिला वाटतच नाही सांगायला, किंवा सासू छळते, किंवा माझी पोरगी पळून जाते, किंवा मला पिरियडचा फार त्रास होतो. ज्या कुठल्या गोष्टी असेल, ज्या गोष्टी ते बिंदास बोलून विषयाला विषय लागत राहतो आणि प्रत्येक जण बोलते. दुसरी बाई म्हणता अरे उसमें क्या है, मेरा भी मर्द ऐसा करता है, वो ऐसेच लोग है, क्या होते छोडना इसको, असं म्हणून ती तिथून घालते. ही बाई आपले डोळे टिपते, पुन्हा लिपस्टिकला टकाटक खाली होते, पण 5 मिनिटात ऑफिसला जायला तयार. आणि पुरुषांचं काय असतं, पुरुष म्हणजे मी असं म्हणतो की ज्यांची सेफ्टी वॉल बिघडली आहे असे प्रेशर कुकर आहे सगळे, जिवंत प्रेशर कुकर आपल्यावरती लाखो फिरत असतात, आणि त्यांचा केव्हा बर्स्ट होतील ते याचा भरोसा नाही. मला आश्चर्य वाटतं की हे एवढे बर्स्ट होतात का दिसत नाही. आपण बघतो रस्त्यावर कोणीतरी म्हटलं की हॉर्न दिला आणि त्याने साईड दिली नाही म्हणून उठला, त्याच्यावर हल्ला केला, हे कुठनं येत आहेत, हे सगळे हे प्रेशर कुकर आहे, सगळे आतमध्ये सगळं आतमध्ये दाबलेले. आणि सगळ्यांमध्ये काय आहे, पुन्हा सुद्धा तो माझ्या पुढे जातो म्हणजे पुन्हा माझ्या पुरुषाला इगोला धक्का, मी सुद्धा त्यातही पुढे राहायला पाहिजे. हा जो भाग आहे, मी 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 करून माझी मर्दांगी दाखवली पाहिजे. समजा मी त्याला नीट बोललो नाही, शिवाय हाडल्या नाही, तर माझा कुठेतरी प्रेस्टिज कमी होईल, तो मला कमी मानेल, तो मला आणखी डॉमिनेट करेल. अशा ते स्पर्धा आक्रमकतेने वाढत जाते ते, आणि पुरुषांवर प्रेशर इतकं जास्त येतं याच्यामध्ये. आणि मर्दांगी ती गोष्ट काय आहे, ती पुरुषप्रधान व्यवस्थेने सांगितलं की बाईने कसं असायला हवं, तर बाबा तू गृहकृत्य दक्ष असायला हवी, बाहेरचं केलं ते घरातले चांगले काम करायला हवी, तू मायेची मूर्ती हे त्यागाचं प्रतीक आहे. आजकाल बायका काही फार मानत नाही. बायका ते आपल्याला हवं ते करतातही, थोडं हे सांभाळतात, थोडं ते करतात, आणि त्याला हवं तसं आयुष्य जगतात, त्या आकार देतात. पुरुष मात्र ते घेऊन बसले, त्याची जी इमेज आहे की पहिला नंबर यायला पाहिजे, मी कर्तृत्वान झाला पाहिजे. अरे असतं ना, प्रत्येकाला सगळीकडून कसे असणार आहे, प्रत्येक कर्तृत्वान नसेल, प्रत्येकामध्ये खूप खंबीर मर्दा नसतो, पुरुषाला रडू येतं, प्रेशर सहन होत नाही, पण ते दाखवायला जागा नाही. तर तो जो माझा मित्र होता त्याला जर सांगता आलं असतं मित्राला की अरे राजा मला ना खूप त्रास आहे, एवढं जो बोलला असता, त्याच्या वेळेला काही धक्का नसते लागले. पण सगळे मला काय समजतात, त्याच्यामध्ये झालं, माझ्या मित्रांना कळलं, कोणाला कळलं तर काय होईल, आणि शेवटी काय काय झालं, असे सगळेजण मला दिसतात. आज 10,000 एखादा आत्महत्या करतो, बाकी 9,999 हे मनोरुग्ण आहेत. त्यातले डिप्रेशनमध्ये जातात, ते व्यसनाधीन होतात. हो, म्हणजे ते आहेच, म्हणजे मी दारू का पितो तर मला टेन्शन आहे, पण काय आहे कोणाला सांगत नाही. बरं, पुरुष मोकळे कुठे होतात, दारूच्या बारमध्ये होतात, पण त्या मोकळे व्हायला काही अर्थ नसतो, कारण त्याचं म्हणलं कोणी सिरियसली घेत नसतं, आणि ते दुःख भडाभड असं व्यक्त होत नाही, पुन्हा मध्ये गिल्ट राहतो. मला असं वाटतं आहे माझं हे कमी पडतोय, हे स्वतःला सांगावं लागतं आधी, मग दुसऱ्या सांगायची हिंमत येते. पण जोवर तुम्ही तो हे इमेज ठेवली की मी तसा आहे, तोवर तुम्ही स्वतः सांगूच शकत नाही. तर तुमच्या मनातली इमेज लोक तुम्हाला बघत असतात, पण तुम्ही मनात इमेज केली स्वतःची, ती इमेज आणि वास्तव ह्यातला जरा फरक वाढत जातो, तसं पुरुषांचे प्रॉब्लेम वाढत जातात. आणि आम्ही म्हणून काय म्हणतो, पुरुषांना, सगळ्या पुरुषांना, म्हणजे म्हटलं बायकांना एक तर बोलून मोकळ्या होतात, दुसरं त्यांना एक मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स, इमोशनल मॅनेजमेंट, भावनांचं व्यवस्थापन उत्तम येत असतं बायकांना, कारण त्यांच्यावर आपण प्रेशर दिलं नसतं. आपण पुरुषांना IQ म्हणतो, इमोशनल क्वेश्चन बद्दल बोलत नाही, कारण पुरुषांना ह्याचं महत्वच कळत नाहीये. त्यांना बाहेर अचीवर व्हायचं आहे, ते करताय. अरे पण तुम्ही बायकोशी संबंध कितपत चांगले तुमचे, मुलांशी नातं आहे का, पुरुषाचं काय होतं याच्यामधनं, तो ह्याच्या भांगडीत विसरून जातो हे काही करायचं. आपल्याला बायकोशी नातं इस्टॅब्लिश करायचंय, त्याला कोणी शिकवलंच असतं, त्याचं ट्रेनिंगच झालं नसतं. मुलाची शी धुवायची असते आपल्याला, मुलाची शी धुतल्याने आपल्याला बरं वाटतं, मुलासाठी करायचं नाहीये हे. पोराचं केलं आपण, त्याचे लाड केलं, पोरगा आपल्या गळ्यात पडतो, पोरगा आपली पापी घेतो, आपण भारताना बिलगतो, ह्या सगळ्यातनं आपण सुखावत असतो. ही भावनाच येत नाहीये, कारण केअरिंग शेअरिंग हे मूल्य बायकांची आहेत, पुरुषांचे नाही असं आपल्याला शिकवलं जातं. हो, लहानपणापासून तसं ट्रीट केलं. त्यामुळे घरातली कामं करणं, की अरे स्वयंपाकघराच्या आत जाऊन तू एखादी गोष्ट बनव आणि दे ना, तू जळलं जरी केलं ना, तू सँडविच करून दिलं, बायकोला सांगितलं थकून आलीस, तू खा सँडविच, माझ्या हाताने चहा पी, ती ज्या प्रेमाने जगण्याकडे पाहिजे त्याची सर कशाला नाहीये. पण पुरुष सगळ्याला असं वंचित होतो. आणि होतं कसं, फालतू गोष्टी, हे अवॉर्ड ते तमुक, त्याच्यात राहत होतो.
आणि मग ते मॅनेजमेंट जमत नाही आणि त्यामुळे त्याची सगळी गोची प्रचंड होत असते. म्हणून आम्ही असं म्हणतो की हे जे आहे ना, हा काटेरी मुकुट आहे. का कळत नाही, तर मुकुट दिसतो चमकणारा, पण तो मुकुट तू काढून ठेव काही काळ, तुला किती रिलॅक्स वाटतं बघते. ते भळबळणारं रक्त कमी होऊन जाईल आणि मग तुला जाणवेल की अरे खूप छान वाटतंय. पुरुष जन्मालापासून किंवा वयात आल्यापासून मरेपर्यंत तो मुकुट डोक्यावर ठेवतात, स्वतःची बरबादी करतात, कुटुंबाची बरबादी करतात, स्वतःवर व्हायलन्स करतात, तर दुसऱ्या व्हायलन्स करतात. तर ह्याच्यावर उपाय इतका साधा सोपा आहे, पण तो आपल्या समाज व्यवस्थेने सांगितल्याच्या यात बसत नाही. म्हणून लोक काय म्हणतील या एका गोष्टीसाठी माणसं आपला जीव देतात पण बदलत नाही. माझ्या आयुष्यात असं चालू आहे, मला असा प्रॉब्लेम आहे, माझी ही समस्या आहे, माझ्या बाबतीत हे असं घडतंय किंवा मला असं करायचं आहे, हे सांगायला पुरुष धजावत नाही आणि कोणत्या तरी वेगळ्या कृतीतून तो व्यक्त व्हायला जातो. जे मूळ बोलायचं असतं ते बोलू शकत नाही आणि काहीतरी वेगळं करून वेगळंच घडतं त्याच्या आयुष्यात आणि मग त्याचा ताण त्याला सहन होत नाही. मंडळी, पुरुषांच्या डोक्यावर असलेला काटेरी मर्दानगीचा मुकुट आणि त्या मुकुटाच्या टोचल्याने त्याला होणाऱ्या जखमा, त्याची भळभळ, त्याचं सांडणारं रक्त आणि त्याची बिघडलेली मनस्थिती याविषयी आपण बोलणार आहोत. तुमच्या मनामध्ये जर असे काही प्रश्न असतील की तुमचे काही अनुभव असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही अवश्य लिहा. मी अशासाठी म्हणतोय की हा आजचा विषयच यासाठी आहे की पुरुषांनी स्वतःच्या प्रश्नांवर व्यक्त व्हायला पाहिजे. तर आता लगेच तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे ते लगेच लिहा. जर तुम्ही पुरुष नाही स्त्री असाल, तुमच्या घरामधले पुरुष कसे आहेत, त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे जर तुम्हाला समजत असेल तर आता कमेंटमध्ये लिहा. आणि आज हा पुरुषांना मोकळं करण्याचा विषय आम्ही घेतला आहे. हा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि असे अनेक चांगले विषय येण्यासाठी, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या आवडत्या पुरुषाला, तुमच्या आयुष्यात असलेला पुरुष, म्हणजे ते तुमचे वडील असतील, तुमचा भाऊ असेल, तुमचा नवरा असेल, तुमचा मित्र असेल किंवा तुमच्या ओळखीचा कोणी पुरुष आहे, तर त्याला जर तुम्हाला वाटत असेल, महिलांना मी खास करून सांगतोय की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावा, तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना व्हॉट्सअपवर ह्यांची लिंक शेअर करा. आपण आत्तापर्यंत एक मोघम सुरुवात केलेली आहे चर्चेची. या चर्चेच्या आपण आणखीन खोलात जाणार आहोत, काही उदाहरणं घेऊन, जे पुरुषांना काय वाटतं, कुठे त्यांची अडचण होते, कुठले विषय त्यांचे आहेत की ते बोलू शकत नाही, या विषयावर आपण आता सखोल बोलणार आहोत. तर आपण पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र यांच्याकडे जाऊया. रवींद्र सर, तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की तुम्ही एक ॲक्टिव्हिटी सुरू केली होती 95च्या दरम्यान, की लग्नाळू जे पुरुष आहेत, ज्यांना लग्न करायचं आहे, की त्यांनी यावं आणि त्यांच्या समस्या बोलाव्यात, तर आपण त्याचं निराकरण करू शकू का? किंवा तुमच्या चळवळीला एक दिशा येण्यासाठी पुरुष काय विचार करतायत याची जाण तुम्हाला झाली, तर अशा कोणत्या समस्या पुरुषांच्या तुम्हाला त्या ठिकाणी जाणवल्या, त्याविषयी आपण बोलूया. आता समस्या तर एवढं सांगतो ना, एकदा बोलायला सुरुवात केल्या पुरुषांना की आपल्याला कळतात त्याच्या किती समस्या आहेत आपल्या. पण सगळ्यात महत्त्वाची समस्या, 2 समस्या मला पुरुषांच्या जाणवतात. पुरुषांना व्यक्त होता येत नाही, ही एक समस्या. आणि दुसरी समस्या, नातेसंबंध जोडता येत नाहीत, त्यात होणारे प्रॉब्लेम. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की व्यक्त होण्याची जी गोष्ट आहे ना, तर आम्ही हा प्रयोग अनेकदा केलेला आहे. आम्ही शिबिरं घेतो, आम्ही वर्कशॉप्स घेतो, त्यात स्त्री आणि पुरुषांचे वेगळे गट करतो आणि त्यांना म्हणतो की एकच असाइनमेंट नेतो. समजा त्याने सांगितलं की तुमच्या पार्टनरने अशी गोष्ट केली की तुम्हाला खूप त्याचा त्रास झाला आहे, भयंकर तुम्हाला संताप आला आहे, कारण तुमचं फार मोठं नुकसान त्यामुळे झालं आहे, काहीतरी मूर्खपणा करून ठेवला आहे, तर तुम्ही हे आपला राग कसा व्यक्त कराल. तर त्यांनी ग्रुपमध्ये एकेकाला विचारायचं, तर प्रत्येकाने जे काही येईल ते सांगायचं आणि त्यांनी एक लिस्ट बनवायची, स्त्रियांनी बनवायची, पुरुषांची बनवायची. नंतर दुसरी असाइनमेंट की तुमच्या पार्टनरने खूप चांगली गोष्ट केली आहे, तुम्ही अतिशय आनंदात आहात आणि तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायचं आहे, तुम्ही कसं कराल. तर पुरुषांच्या पद्धती, बायकांच्या पद्धती आपण डॉक्युमेंट करू. आमचा हमखास यशस्वी कार्यक्रम आहे हा. दरवेळेचा अनुभव आहे की पुरुषांच्या याद्या 5-6च्या वर जातच नाही आणि बायकाच्या याद्यांना अंतच नसतो, पान पुरत नाही. म्हणजे राग आले तर पुरुष काय करेल, थोबाडी देईल, संतापेल, शिबी देईल, अंगावर जाईल, ह्या पलीकडे काही करता येत नाही त्याला. आणि प्रेम आला तरी बायकोला मिठी घ्यायचं आणि तिला बेडरूम मध्ये न्यायचं, ह्याच्या पलीकडे काही करता येत नाही. कारण तोंडाने व्यक्त व्हायचं, तो किती चांगली आहेस, या साधं थँक्यू म्हणणं,
बायकोला थँक्यू म्हणणारे पुरुष किती आहेत? मग आम्ही काय अमेरिकन होत का थँक्यू? अरे पण काहीतरी कुठलाही शब्द पण शब्दाने व्यक्त होता येत नाही की काय जे चांगलं. बायकांकडे हजार मार्ग आहे. राग आला तर ते काचेचे भांडी फोडायची, भांडी आपटायची, मुलांना धोपटायचं, बेडरूम जाऊन बंद करायचं, नवरा सांगायचं बायाकडे यायचं नाही. त्याच्यापासून मग त्याला टॉन्टिंग करायचे, माहेरी जाते, त्याच्या मैत्रिणीवरनं, त्याच्या आईवरनं, त्याच्या बहिणीवरनं जे टॉन्टिंग करायचं. टॉन्टिंग करायचे हजारो मार्ग आहेत. बोलण्याचे, न बोलण्याचे, संताप व्यक्त करायचे, तोडफोड करायचे, इतके मार्ग आहेत त्यांच्याकडे की तुम्ही मोजत बसाल काय पाहिजे. प्रत्येक वर बाई इतकी इनोव्हेटिव्ह असते. प्रत्येक बाई आपापल्या सिच्युएशन प्रमाणे नवीन मार्ग शोधते. पुरुषांच्या या बाबतीमध्ये इनोव्हेशन शून्य, काही नाही होत. प्रेम व्यक्त करायचं सुद्धा काही नाही. बायकांचे एवढे प्रेम व्यक्त करायचे मार्ग आहेत. त्याची आवडती डिश करून त्याला खायला घालायचं, त्या देवासमोर नमस्कार करायचं, त्याला प्रसाद द्यायचा, गजा माळायचं, स्वतः छान दिसायचं, हजारो गोष्टी आहेत त्यांना करता यायच्या. पण त्यांना पुरुषांना प्रेमही व्यक्त करता येत नाही आणि रागही व्यक्त करतात. हा पुरुषांचा एक मूलभूत प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल आम्ही दुसऱ्या काही ऍक्टिव्हिटीज आम्ही सुरुवात केली होती ज्याला आपण म्हणतो प्री मॅरिटल काउन्सिलिंग. आता मी असे वर्कशॉप्स घेतो ज्याला म्हणतो प्री म्हणा, पोस्ट म्हणा. एकूण आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की अलीकडच्या काळात 20 पासून 70 पर्यंत किंवा त्या पुढच्या जोडप्यांमध्ये प्रचंड क्रायसिस आहे. आतापर्यंत कधीही आला नाही. समाजाच्या दृष्टीने मोठी समस्याची आपण बोलतच नाहीये. काही रिपोर्ट्स आले त्या बाबतीमध्ये की आपल्या समाजात गेल्या 30 वर्षापासून लैंगिकता आणि लग्न या दोन विषयांमध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. प्रचंड बदल झालेत. कल्पना करा ना, तुमच्या 30 वर्षापूर्वी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शब्द कोणी म्हणायचे? नाही म्हणायचं. 4 चौघांमध्ये माझी गर्लफ्रेंड आहे किंवा मुलींनी सांगणं माझा बॉयफ्रेंड आहे असं कोणी म्हणत. आता तुम्ही कुठल्या तरी बुद्रुक गावामध्ये छोट्याशा खुर्द गावात जाल, तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 4थीच्या पोरापोरींना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतील त्याचा अर्थ त्याला कळत असतो. LGBT वगैरे गोष्टी आपल्याला आता बोलता यायला लागल्या, पूर्वी बोलता येत नव्हत्या. वाईट म्हणायचं नाही. या गोष्टी सगळ्या खुलतायत लैंगिकतेच्या. हे आलेलं आहे आणि देशामध्ये प्रचंड प्रमाणावर सेक्स आणि लग्न याला धरून वेगळा सुरुवात झाली आहे. ते आपण त्याच्यात आणि खूप पुस्तकही आहे त्याच्यामध्ये, रेफरन्स जाऊ द्या. वास्तव असं मांडतोय यामध्ये असं झालंय की मी बघतोय माझ्या आसपास की जी जोडपी 40 वर्ष 30 वर्ष लग्न करून आनंदात राहत होती आता म्हणजे त्यांना वाटत आनंदात आहे, त्यांच्यामध्ये इतका बेबनाव आहे. तुम्ही बघाल आसपास 60-70च्या जोडप्यांमधले बहुसंख्य जोडपी असंतुष्ट आहेत. सोबत राहत आहेत. या वयात कसं दूर जायचं म्हणून दूर जात नाहीये का, डिवोर्स घेत नसतील पण वेगवेगळे राहतात. एका कुटुंबात राहिले, एका घरात राहिले तर मेहनतमध्ये कोणाशी बोलत नाही, सोबत जेवण करत नाहीत, काहीच कम्युनिकेशन नाहीये. कारण हे प्रचंड प्रश्न आलेत, त्यांची आम्ही शिबिरं घेतो. अच्छा. तर आम्हाला असं वाटतं या सगळ्या पिढ्यांमध्ये 20ची असो 70ची असो प्रचंड गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप आहे. नवऱ्याला काय हवं ते बायकोला कळत नाही, बायकोला काय हवं ते नवऱ्याला कळत नाही. त्यांना म्हणतो की तुमचं कसं असतं त्यांचं भांडण होतं काय होतं ती कल्पना बघा. सिच्युएशन कुठल्याही घरात बघाल ते बायको संताप व्यक्त करून तडा 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 ते असतात ना कॉन्फ्लेक्स फुटत असतात तशी फुटत असते, धाड 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 आणि मख्खासारखा दगडासारखा बसला असतो. आणि ती म्हणते काय डोकं फोडू माझं, हा दगडोबा आहे. तो म्हणते ही काय कैदाशी नाही. तोंडाचा पट्टा सुरू झाला, संपतच नाही. AK-47 सुरू आहे. मी काय म्हणतोय असं म्हणेपर्यंत ती पुढे चालली जाते. हा पॅटर्न आहे. बाई अतिशय जास्त व्यक्त होते आणि ती करण्यामध्ये तिचा सुद्धा रॅशनॅलिटी राहत नाही. ती काय वेगळंच बोलते, तिला म्हणायचं असतं वेगळं पण संतापाच्या पोटी वेगळंच काय म्हणते. सो व्हॉट शी सेज अँड व्हॉट शी मीन्स हा खूप फरक असतो. आणि पुरुषांना व्यक्त होता येत नाही हे त्या बाईला त्या माणसाचा मूर्खपणा वाटतो. पण तुझा नवरा दगड नाहीये, तो भारतीय व्यवस्थेमधला पुरुष असण्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे. तो इट्स अ सोशल प्रॉब्लेम, व्यक्ती प्रॉब्लेम नाहीये. बहुसंख्य पुरुष त्याच्यासारखी आहेत हे जवळ तिला कळत नाही तिचा पट्टा कमी होणार नाही. त्यामुळे तिला सांगावं लागेल की ह्याला थोडं बोलायला जागा दे, उसंत दे. त्याला सवय नाही बोलायची, तुला थोडं गप्प राहून त्याला एनकरेज करावं सांगावं लागेल. बाबा तू बोल, मी काय समजून घेते तुला. तो विश्वास तिला निर्माण करावा लागेल, तो तेव्हा व्यक्त होईल. नाही तर तो आधीच घाबरलेला आहे की मी पुरुषीपणामध्ये कमी आहे आणि मला आता इथूनही चाललंय, बायकोच्या नजरेत कमी आहे म्हटल्यावर तो आणखी त्याचा अवसान घडलाय. त्यावर तो किती आवडत असेल, उद्या चिडून तो वर हात उगारत असेल. आता तो घाबरलेला आहे, त्याला इन्सिक्युरिटी वाटते. समजा ही बाई माझा दूर गेली तर त्याला कोणीच नाही आहे, त्याला माहिती आहे.
पोरपोरी आपल्याकडे बघणार नाहीये, बायकोच आहे, आणि ती जर आपल्यासोबत आहे तर काय होईल हे त्याला कळतंय आतनं. पण त्याचे प्रश्न आणखी वाढले, तो आणखी दगड होतोय. तर बाईने हळूवारपणे व्यक्त होणं या बाबतीमध्ये, आणि पुरुषाला ती स्पेस देऊन त्याने व्यक्त करणं. यासाठी मी वर्कशॉप घेतो, कसे बोलायचं, रोल रिव्हर्सल करा सांगतो, त्यांना ॲड दाखवतो, फिल्म दाखवतो. मग त्यांना हसू तर सांगलं, हा मूर्खासारखं वागणार मीच आहे का? मग ते कुठेतरी ते विचार करायला रिलेट तर रिलेट होणं, विचार करणं, पार्टनरच्या भूमिकेत जाणं, या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्यामुळे काय झालंय की आता बायका बदलल्या खूप, पण पुरुष नाही बदलले. म्हणजे बायका आहे 21व्या शतकामधले, पुरुष 18व्या शतकातले. ते कसं चालणार ह्या गाडा? आणि त्यामुळे हे समजून घ्यायला पाहिजे दोघांनाही, पुरुषाला की 21व्या शतकात म्हणजे योग्य गोष्ट आहे, आपण आपला वेग वाढवायला पाहिजे, समजून घ्यायला हवं. आणि बाईला की हा जो असा विचार करतोय हा व्यक्तिगत प्रॉब्लेम नाहीये, हा सामाजिक प्रश्न आहे, त्याला आपण सोबत घ्यायला हवं, असं म्हणून त्याच्याकडनं बाईच्या त्या पुरुषापेक्षा त्याने नको करायला, की मग त्याने हेही म्हणायचं ना वरनं तू कमवायलाही पाहिजे, असं म्हणणं चुकीचं आहे. मग तुमची रिलेशनशिप वेगळ्या आधारावर असली पाहिजे. तर त्याच्याकडनं पुरुषपणाच्या अपेक्षा तू करू नको, तिच्याकडनं बाईपणाच्या अपेक्षा करू नको, मग ते नातं आणखी चांगलं होईल. पण यासाठी दोघांना संवाद करायची फार गरज आहे. तर संवाद आपल्या इथे संवादहीनता हा खूप मोठा प्रश्न आहे. विसंवादावर होतं काय? आता आपण म्हणतो तरुण पिढीला स्पेस द्यायला हवी, हे इतकं आपण बोलतो ना, द्यायला हवी मानतो आपण. पण एकीकडे टोकाला अशी माणसं आहेत की जे प्रत्येक वेळेस अशी, मला आईबाप माहित आहेत की प्रत्येक गोष्टीत आपल्या पोरीच्या लग्नानंतर इंटरफिअर करतात, किंवा मुलाने म्हणजे सुनेने आणि पोराने हनीमूनला कुठे जायचं हे सासू ठरवते, हे चुकीचं आहे, असे करा नको. पण दुसरीकडे त्यांचे प्रॉब्लेम येतात बघून येतील ते, असं म्हणून हे जवळच्या केसेस पाहिल्या आहे याच्यामध्ये. उत्तम मुलगा, त्याच्या ओळखीची मुलगी, 6-7 वर्षासोबत कॉलेजमध्ये शिकलेले, सोबत MBA केलेलं, नोकरी केलेली, 8-10 वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केलं, 6 महिने त्या मुलाने सुसाईड केली. अरे बापरे. कारण त्याच्यावरती असं होतं की आता पुन्हा असंही होतं, उलटे होतं, रोल रिव्हर्सल कधी होत आहेत, की मुलगा फार संवेदनशील होता आणि त्याला खूप त्रास व्हायचा अनेक गोष्ट, तो व्यक्त होऊ शकत नव्हता. मनाला लागणं हा जो प्रकार आहे, म्हणजे व्यक्त न होण्यातून ते जास्त येतंय. पण मग ते जर आई वडिलांनी कुठे थोडा विचार केला असता तर त्यांचं आयुष्य आपण काय बोलायचं असंही म्हणायला नको. जर तुम्हाला जाणवत असलं की काही असेल तर त्यांना व्यक्त व्हायला तुम्ही जागा करून द्यायला पाहिजे. तिथे गरज आहे ती इंटरव्हेन करायला हवं, असं मी मित्रांना, आई वडिलांना, जवळच्या सांगेन की तुम्हाला दिसतंय कुठेतरी अशा खुणा दिसत आहेत, एखादा माणूस आत प्रेशर कुकर सारखा रटरटतो आहे, किंवा असं कधी होऊ शकतं मुलगी सुद्धा आत धुसफुसते आहे याच्यामध्ये, तर त्यांच्याशी संवाद करायची गरज आहे. तो संवाद आणि त्या दोघांमध्ये संवाद घडून आणणं हाच मार्ग आहे, दुसरा कशाने मार्ग होत नाही. तर ती संवादहीनता तोडावी लागेल आणि कुटुंबाकडे आपल्या नव्या दृष्टीने पाहावं लागेल. त्यासाठी तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे पुरुषांना मित्र असावे, तर पुरुषांना किंवा मुलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी किंवा आपल्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मित्रही त्या ताकदीचे समजूतदार असायला हवेत. आणि घराचे शहरांमध्ये असेल किंवा गावांमध्ये पण असेल, पुरुष जास्तीत जास्त घराच्या बाहेर राहतो. मग तो जाईल कुठे? नाक्यावर, कट्ट्यावर, सलूनच्या दारात, कुठेतरी तो उभा असतो जिथे त्याचं टोळकं जमतं. आणि त्याहून वर्स्ट केस विचारा गेला तर बसायचा कार्यक्रम असतो, त्यांचे ठरलेले असतात की तिथे जाऊन बसायचं, दारू प्यायचं, स्वतःच्या ज्या समस्या आहे, जे विचार डोक्यात चालू आहे, जे भनभन आहे ती घालवण्यासाठी तो घराच्या बाहेर जातो, दारू पितो किंवा काही मित्रांमध्ये बसतो. आणि हे मित्र काय करतात? खिल्ली उडवण्याचं काम करतात एकमेकाचे जास्तीत जास्त, आणि त्याला त्याच्या समस्यांवरून पॉईंट आऊट करून काहीतरी चिडवलं जातं, त्याला एक नाव पण ठेवलं जातं. हा प्रकार मी खूप पाहिला आहे. तर जायचं कुठे? तर मग ह्या पुरुषांनी नेमकं करायचं काय? बोलण्यासाठीचे मित्र कसे जोडावेत, त्याची जाण कुणाला असावी, किंवा असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत का? होतं काय की आपल्या समाजामध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये ही स्पेस होती. अच्छा. आता पण ती जॉईंट फॅमिलीपासून बाहेर झालो आपण, न्यूक्लिअर झालो. मी, माझी बायको आणि माझा बोल, ह्याच्या पलीकडे दुनिया नाही. आणि असं करता की आणखी आपण टोकात होत चालू, एकच मूल किंवा मूलच नाही, आणि प्रत्येक माणूस सुटा. तर लक्षात ठेवायला की मानवी संबंधांना पर्याय नाहीये. आज आपण काय बघतोय, उत्तर काय मिळतात? तू काउन्सिलरकडे जा, जायला हवं, गरज पडले काउन्सिलरकडे जायला हवं, काउन्सिलिंग घ्यायला हवं.
याच्यावर वाईट परिस्थिती सायकॅट्रिस्टकडे जा, हे घे. पण त्या मधल्या प्रोसेसमध्ये काय इतकं वाट पाहिजे का नुसती? ते व्हायच्या आधी आपण काय करू शकतो ना. किती लोक, किती सायकॅट्रिस्ट आहेत, किती काउन्सिलर आहेत, कुठे असतात. मध्यंतरी मी त्याच्यावर कॉलम लिहित होतो, तर मला म्हणजे प्रश्न तुम्ही म्हणता तितक्या पुढे नाही, लहानपणचे प्रश्न निर्माण झालेत. मला एका लहान गावातनं खानदेशातनं फोन आला. त्याच्या आजोबाने, ॲडॉलसंट मुलाच्या आजोबाने फोन केला की सर तुम्ही म्हणता याच्यावर, तर म्हणाले ते पोर्नोग्राफीचं व्यसन मुलांमध्ये एवढं गेलेलं आहे. कारण गरीब, त्याची आई लहानपणी वारली म्हणून पोराला फार लाडात वाढवलं आजोबांनी. बापाचं फार संरक्षण नव्हतं. आजोबा खूप चांगला, त्यांनी काय केलं, स्वतः कष्ट करायचे, पण या कोविडच्या काळामध्ये त्याला मोबाईल घेऊन दिला, तो चांगला अँड्रॉइड फोन घेऊन दिला. तर काय पोराचं सुरूच झालं, एक वेगळी दुनिया समोर आली. पण अभ्यास ह्याला बाजूला, पोरगा पास झाला, पण पोराच्या डोक्यात आता एवढे भयानक विचार येत आहेत की पोरगा आता 12वी ते 10वीची बॅच जशी होती 11वी तसा पास तर होऊन गेला काही न करता. तो आता म्हणतो मी काही करणार नाही, मला तू लग्न करून दे माझं. दुसरं काय नाही, 12 म्हणजे त्या पोराचं अजून 18 वर्ष पूर्ण व्हायची आहे, पण तो मागे वागायला लागले, मला कसं पण लग्न करून दे. आणि तेवढंच आहे, त्या मित्राने इतक्या वाईट गोष्टी केलेल्या की यांना काळजी वाटते की पोरं उद्या काय अत्याचार करतील. तर म्हणजे पोराचं काय करायचं. आता अशाच प्रकारचा त्या दिवशी दुसरा फोन आला एका शहरातल्या बाईंचा की माझी मुलगी जी आहे ती क्लासला जाते आणि ती कोणाच्याही मुलाच्या रिलेशनशिपमध्ये आहे. मी तिला खूप आनंदाने, प्रेमाने एकटी म्हणून छान वाढवलं आहे, तिला सगळा सपोर्ट केलेला आहे, पण ती माझ्या अलीकडे बोलत नाही आहे, तिचं सगळं लक्ष याच्यामध्ये आहे. तिला या नातेसंबंधाचा अर्थ कळत नाही, त्याशी मी काय करावं मला कळू शकत नाही. माझ्या नवऱ्याला सांगितलं तू भडकेल याच्यामध्ये. म्हणजे हे एका दिवशी आले 2 फोन. त्याच्यामध्ये असं झालं सुदैवाने, मी म्हटलं की ती शहरात होती, तिला म्हटलं की शाळेत काउन्सिलर आहे का. तर आजकाल बऱ्याच शाळांमध्ये काउन्सिलर असतात, तिथे मुलांशी बोलण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी काउन्सिलर नाही, पुन्हा एक गंमत मला दिसली. आणखी दुसऱ्या दिवशी एक फोन आला की एक क्लास घेणारा माणूस, प्रायव्हेट क्लासेस घेणारा, तो म्हणाला की सर तुमचं हे पण मला खूप बरं वाटलं. कारण काय होतं, माझ्याकडे येणारी सगळी मुलं जी असतात 12वीची वगैरे सगळी या वयाची असतात, ह्यांचे प्रश्न मला दिसत असतात, म्हणून मी त्यांना क्लास झाल्यानंतर त्याच्यासोबतच त्यांना अनेक गोष्टीवर ॲडवाईस करतो. आणि मुलं आमचा क्लास संपला तर माझ्याशी येऊन मोकळेपणाने बोलतात. वाईट असं आहे की त्याच्यासाठी मला लोकांनी वाईट टाकलं, म्हणतात की तुला काय धंदे सांगितले, मुलांना काय शिकवतोय, मुलांना काय शिकवते, फक्त अभ्यासाचं घे. तर आता मी सांगू शकतो की मी चांगलं काम करतोय, तुमचा लेख मी येऊन लोकांना वाटला म्हणाले. तर असेही अनौपचारिक काम करणारे लोक आपल्याकडे आहेत, त्यांची आपण कदर केली पाहिजे याच्यामध्ये. मग ते काउन्सिलर असतील, शाळेचे काउन्सिलर असतील, किंवा जो असेल जवळचा माणूस त्यांनी बोलायला हवा. पुण्यामध्ये एक ग्रुप असा प्रयत्न करतोय, त्यांनी सांगितलं की आम्ही आता, मी म्हटलं माझघर पुरुषांसाठी माझघर निर्माण करायचं आहे. त्यांनी काय केलं की शनिवारी रात्री ते ओपन इन्व्हिटेशन देतात, पेपरला देतात की ज्यांना वाटतंय व्यक्तिगत समस्यावर बोलायचंय तिथे एखादा विषय देतात वाटल्यास. या समस्यांना ज्यांना मोकळं व्हायचं त्यांनी यायचं. 20-25 जण एका हॉलमध्ये बसतात. एकच कंडिशन, कोणीही एकमेकांच्या प्रायव्हसीचा अनादर करायचा नाही. बरोबर. इथे जी चर्चा, तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही जी चर्चा होईल ह्या चर्चेचे कुठे बाहेर यायला नको, एवढ्या आधारावर त्यांनी बोलायचं. वाटलं ते आयडेंटिटी देऊ नका, काय जे काय असेल ते पद्धत ते ऑर्गनायझर पाळतात. आणि मग पहिल्यांदा माणसं बोलता बोलताच मोकळे होतात. आणि मग पुढच्या टप्प्यावर ते त्याच्यात आणखी बोलायला लागतात, तेव्हा त्यांना स्वतःचे मार्ग सापडतात. किंवा दुसऱ्याने काय सापडलं असतं त्याच्यावर ते पुढे जातात. मार्ग असतात, पण त्यांनी ते ब्लॉक झाले तर पूर्ण मेंटली सुचत नाहीये. बोलणं म्हणजे काय असतं, विचार व्यक्त करणं. बरोबर. म्हणजे ते विचार करतात, त्यांनी विचारच केला नसतो की हे काय घडतंय आपल्या बाबतीत. जेव्हा तो विचार करायला लागतो, विचार करण्यानंतर तो व्यक्त होतो, त्यातनं पुढची दिशा लागते. त्याला फार काही मोठं लागत नाहीये, पण तुम्ही योग्य विचार करणं, ते हिंमत होत नसते असं विचार करताना. मग लोक काय म्हणतील, असं काही नसतं. तुमच्यावर अडचणी त्या कोणी येत असतात. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटते, तुम्ही कोणाला शोषण करत नाहीये, अन्याय करत नाहीये, ती गोष्ट करून मोकळे व्हा. तुम्हाला आनंद वाटतोय ना, मला काय वाटतंय, मला काय नाही करायचं, मला 4 दिवस सुट्टी घेऊन एकटं राहायचंय, ट्रेकिंगला जायचंय, मला पैसे कमवायचे नाही, मी 4 महिने रजा घेतोय आणि मला कुठेतरी जाऊन हिमालयात जाणार, काय जे काय तुम्हाला काय आयुष्यात करायचं असतील त्या गोष्टी तुम्ही करा. ते केल्याने काय होईल, तसं कसं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशी बोलायला शिका. तुमच्या पार्टनर इतकं जवळचं तुम्हाला कोणी नाहीये. आणि तुम्ही जर कितीही राग केला तरी अगदीच टोकाची परिस्थिती नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ शकते. आणि नाही झालं तुम्ही संवादाचा प्रयत्न करून तिने केलं नाही तर तुम्हाला स्पष्ट होईल की नातं होत नाहीये. पण नातं बिल्डअप करायसाठी तुम्ही प्रयत्नच नाही केला. आणि पुरुषांकडनं काय होतं, पुरुषांकडनं नातं
बिल्डअप करायची सुरुवातच होत असते, होत नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला की मी जे बघतोय आसपास, आता माझ्या ओळखीचे एक फार मोठे सिनियर प्रोफेसर आहे, खूप कर्तबगार माणूस, त्याने शेकडो माणसं आयुष्यात उभं केलं, शैक्षणिक क्षेत्रात आता खूप मोठं नाव गेलं. त्या माणसाचं रिटायरमेंटचं वय संपून आता जवळजवळ 12 ते 15 वर्ष झाले. एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तो माणूस आहे, तिथेच आहे. अच्छा. केवळ मॅनेजमेंटला त्याच्याविषयी आदर आहे म्हणून त्याने त्याला काहीतरी नावापुरते पोस्ट देऊन त्याला ठेवलेले. त्याने तयार केलेली चिलटे पिलटे मोठे होऊन त्याच्याबरोबर ते होऊन त्याच्या सिनियर होऊन गेलेले आहेत. त्याला आज कुठेही मानाचं स्थान नाहीये, पण त्या अपमानास्पद स्थितीत तो राहतोय, कारण त्याला आपल्या गावी जाऊन आपल्या बायको सोबत राहायची हिंमत नाहीये. बायको अजिबात वाईट नाहीये, पण त्याने सुरुवातीच्या काळामध्ये इकडे दुर्लक्ष केलंय, त्याशी काही संवाद केला नाही. मुलं झाले तर हा करिअरचा मागे होता. आता दोन्ही मुलींची लग्न झालेली आहे, आता बायको आहे आणि बायको जातात, चांगलं चाललं. आता ह्याला असं वाटतं की माझी आयडेंटिटी काय घरामध्ये, ते नातंच निर्माण केलं नसतं. आणि मी असे अनेक पुरुष बघतो की रिटायरमेंट नंतर, तो आणखी एक विषय, कोण व्हल्नरेबल पुरुष कोणते, प्रश्न कोणाचे जास्त आहे, त्यातली ही कॅटेगरी आहे रिटायर्ड पुरुष, की ज्यांचं त्यांना आयुष्यात स्थान असतं. मी अमुक ऑफिसमध्ये सुपरवायझर आहे, हेड क्लार्क आहे, काय अमुक ऑफिसर आहे, जो काही त्याचा कामाच्या ठिकाणी तो जो काही असेल ती खुर्चीची किंमत असते. ती खुर्ची गेली की त्याची किंमत जाते. आणि घरी त्याने काही इन्व्हेस्ट केलं नसतं, घरी त्याची किंमत शून्य असते, कारण त्याने पोरांशी बोललं नसतं, पोरं मोठी झाली असतात, नातवंडाशी नातं नसतं, आणि बायको आणि पोरांना मारलेलं असतं, नातवंडाशी नातं नसतं, त्याची दुनिया वेगळी आहे, ह्याला त्यातलं काहीच कळत नाही. आणि बायकोला आपलं स्थान मिळालेलं असतं, आता ती बॉस झालेली असते. त्यामुळे जे रोल रिव्हर्सल होतं त्यांना फार कठीण जातं. पण त्याने जर बायकोशी त्यावेळा ते प्रयत्न केला ना आणि नातं एस्टॅब्लिश केलं तर होऊ शकेल. मित्रांची बोला तुम्ही, मोकळे व्हा, पण त्याच्यामध्ये ते हे तुम्ही मगाशी म्हटलं ना की मर्दानगीला शिकणाऱ्या ते जर टॉन्टिंग असेल ना तर त्या मित्रांना म्हणा बस झालं. एक तर तू माझ्याशी या गोष्टी बोलायचं नाही तर माझ्याकडे यायचं, स्वतःची खिल्ली उडवून द्यायची नाही, स्वतः खिल्ली उडून द्यायची नाही. कारण तो बोलणारा असतो ना, तर तो बोलणार असतो, तो जास्त इन्फिनिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त माणूस असतो, न्यूनगंडाने ग्रस्त असतो, म्हणून तो दुसऱ्यावर टोचून बोलतो की त्यात त्याला वाटतं की मी मोठा आहे. तर अशा माणसांपासून दूर राहा, त्याला त्याची जागा दाखवा, मित्रांची फक्त मोकळ व्हा. आणि दारू पिऊन माणूस कधी मोकळा होत नाही. तसं झालं असतं तर रोज बसायची गरज पडली नसती, संपत नाही. ते एकदा पिऊन प्रश्न सुटला असता, रोज प्यायची गरज नसती लागली. तर हे सगळे पलायनवाद बंद करा तुम्ही त्याच्यातनं, आणि नॉर्मल कुठले, मग तुम्ही जुगार नका खेळू, पत्ते खेळा, कॅरम खेळा, आवडत्या गोष्टी करा, भजनी मंडळात तुम्ही जा, तुम्ही पायी जा, रोज चालायला. मला माहिती आहे अनेक गावामध्ये असे क्लब आहे, सकाळी उठून सगळे 50, 60, 70 माणसं जातात, त्या ग्राउंडवर जातात, सगळेजण 2-3 किलोमीटर फिरतात, आपापले व्यायाम करतात, नंतर सगळे जाऊन एका सोबत हॉटेलवर नाश्ता घेतात, 2 तास सोबत असतात, आणि त्या हॉटेलमध्ये अर्धा पाऊंड गप्पा कर प्रत्येकाच्या घरातल्या प्रश्न अडचणी बोलून सगळे मोकळे होतात. असे तुम्ही कुठल्याही प्रकारचे क्लब जे आहेत ना, ज्याच्यामध्ये तुमचं स्थान बरोबरीचे आहे, कोणी मोठं कोणी लहान नाही आहे, तिथे तुम्हाला कोणी जज करत नाही आहे, तिथे कोणी तुम्हाला न्यूनगंड देत नाही आहे, अशा ठिकाणी राहा. तर नॉर्मल व्यक्त होणं, दारू न पिता, संताप न करता, रागा न करता व्यक्त होणं, आणि तसंच मारतात बायकांनी सुद्धा नॉर्मल व्यक्त होणं, संताप न करता, वैताग न करता, समजून घेणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, ह्या गोष्टीतनं संवादाने प्रश्न सुटतील. संवादहीनता हा मुख्य प्रश्न आहे. मग त्यासाठी तुम्ही शाळेतले मित्र शोधा, तुम्ही आपल्या सोसायटीतल्या लोकांचा एक असा ग्रुप बनवा, पण पुरुषांना ग्रुप बनवायची गरज आहे. बायका आपापले ग्रुप शोधत असतात, आणि अशा ग्रुपमधनं हिंसा, द्वेष ह्या गोष्टी करू नका. अमुक जातीचा, अमुक धर्माचा ह्या आधारावर ग्रुप बनवू नका. त्या गोष्टी शेअर करू, कारण त्याच्यातनं तुमचेच प्रश्न जास्त वाईट होतात. प्रेमाच्या गोष्टी जिथे असतील, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये जा ना, तुमच्याहून जो दुःखी माणूस आहे त्याच्याकडे जाणं हा एक मार्ग आहे. पण आपल्याहून जे वंचित आहेत, जे दुःखी आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही थोडासा वेळ घालवला ना की तुमची दुःख कमी होतील. तुमची दुःख ही तुम्हाला जाणवणाऱ्या न्यूनगंडातनं, मर्द म्हणून मी कमी पडतो ह्यातनं आलेली आहे. तर तुमच्याहून ज्या लोकांना अशात कमी मिळाले, अशा माणसाकडे पाहिलं तुम्हाला वाटतं की नाही मला कमी नाही आहे, तुमचा न्यूनगंड कमी होईल. लक्षात ठेवायची खूण ही आहे तुमची मर्दानगी, काट्याचा मुकुट, तो आलाय तुमच्या मनातल्या न्यूनगंड देणार आहे. न्यूनगंड देणाऱ्या गोष्टी काढून ठेवायचा. मी पुरुष म्हणून लोक मला काय म्हणतात हा जज करायचं नाही. ज्या गोष्टीत आनंद मिळतो आपल्याला, आणि पुरुषांनी हे केलं पाहिजे. मी म्हणतो की स्त्री चळवळीचं काय कमी पडली,
तर स्त्री चळवळीने बायकांना सांगितलं तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर पडा पडा. हो. उडायला लागा, बाहेर जा. उड्डाण घ्या. हो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो मुक्त होईल. खरंय, साखळ्या तोडल्या आता आपण कोणी थांबू शकत नाहीये. त्याला कळलं एकदा मनातली काही गेलं, मला कोण गुलाम नाही करू शकत म्हटल्यावर उड्डाणच घेतो माणूस. मग तो गरीब असतो, तो दलित असतो की स्त्री असतो. आता स्त्रियांना माहिती आहे ना. हे बा, आम्ही ज्या कॉलेजला जायचो ना तेव्हा इंजिनिअरिंगला मुली जात नव्हत्या. माझी बहीण त्या कॉलेजमध्ये पहिली इंजिनियर. आता तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जा, मुलीच असतात. मुलीच असतात. मेडिकलला जा मुलीच आहेत, मॅनेजमेंटला जा टॉपला कोण आहेत, म्हणजे पोरी सगळं कामही करतात, अभ्यासही करतात, करिअरही करतात, घरच्या भानगडी सांभाळतात, करिअरही करतात. प्रश्न काय झाला, बायकांनी चळवळीने काय करायला होतं, तो पुरुष जो स्वयंपाकघराची जी वाघा बॉर्डर आहे ती क्रॉस करून पुरुषाला आत त्याने बोलवलं नाही. ते जर बोलवलं असतं ना तर हे प्रश्न एवढे बिकट झाले नसते. म्हणजे पुरुषांना विरोध हा स्त्रीवाद असं एक ते समीकरण. असं काहीच नाही. ते उलट पुरुषाचं कमी कुठे होती की त्याला केअरिंग, शेअरिंग, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी तर कमी पडतो. आणि बाई कर्तव्य बरी, बाईने तर कर्तव्य बरी दाखवलेली. तर पुरुषाला सांगायचं, अरे बाबा तू इथे कमी पडतोयस म्हणून तुझा प्रॉब्लेम आहे, तू ये घरात. तो जर त्याला शिकवलं असतं की ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, आनंदाच्या गोष्टी जेव्हा तो अनुभव घेतो की अरे आपण काहीतरी करतो हाताने गोष्ट, दुसऱ्याला देतो, आपण पोराचं काहीतरी करतो, त्याचा अभ्यास घेतो, जे घरातले रुटीन नावाच्या गोष्टी जे मानले जातात ना, तो सोबत करण्यामध्ये जो आनंद असतो याच्यामध्ये. आपल्याकडे जो कुठले नवरा भांडे भांडे घासता म्हणजे काही भयंकर गोष्ट, जोरू का गुलाम, जोरू का गुलाम. लोकांनी जोरू का गुलाम म्हणून म्हणून सगळ्या गोष्टी आयुष्यात करायच्या. अरे त्यांनी जर लक्षात येईल की अरे काय नाही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे यार, कसला जोरू का गुलाम. आणि तो जर पुरुषांनी केलं, आता ते टेलरचं काम करणार तो त्याला तुम्ही म्हणता, किंवा स्वयंपाक शेफ म्हणजे तो मिरवणार. पण घरामध्ये चहा करून दे ना, स्वतः करून घे मस्त. हवा बायकोला नाही करता येत चहा, तू उत्तम चहा कर मस्त तुझ्या चवीप्रमाणे सगळ्यांना दे. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आनंद घ्यायला तो शिकला ना तर त्याच्या मनामधल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या जातील. ते सांगायचा एक मुद्दा असा की पहिली गोष्ट तुम्ही स्वतः व्यक्त व्हा, नॉर्मल व्यक्त व्हा. दुःख त्रास जो आहे तो सांगा. सांगणारी व्यक्ती काउन्सिलर असेल, ते तुमचा मित्र असेल, शाळेतले मित्र असेल, व्हॉट्सअप ग्रुप मोठा नाही, जवळचे लोक असतील, सोसायटीमधला असेल किंवा ग्रुप बनवा. सोसायटीमधला ग्रुप बनवा, तुमच्या शाळेतल्या मित्रांचा ग्रुप बनवा. त्यांच्यासोबत निगेटिव्ह गोष्टी शेअर करू नका, पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करा. द्वेष, व्हायलेन्सच्या गोष्टी बोलू नका, प्रेमाच्या गोष्टी बोला. तुमच्याहून जे वंचित आहेत त्या वंचितांच्यासाठी छोटंसं काम करा, त्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. आणि तुमच्या ग्रुपमध्ये असंख्य मनोवृत्तीचे, प्रवृत्तीचे लोक असतात, त्यातला तुम्हाला तुमचं दुःख शेअर करणारा आणि त्यावर मार्ग सांगणारा एक मित्र तरी एकच लागतो आपल्याला, एकच लागतो. तो मिळतो तुम्हाला कुठेही. तो मिळाला ना की त्याशी व्यक्त व्हा. सगळ्या जगाला सांगायची गरज नाहीये. आणि हे होत असेल तर मुख्य तुमच्या पार्टनरशी बोला, पार्टनरशी संबंध चांगले करा. कुटुंबाशी संबंध करायला कुठली वयोमर्यादा नसते. आतापर्यंत निग्लेक्ट केले असेल मुलांना, पोराला आता विचारा, तुम्हाला माहिती आहे पोरगा कुठल्या बँकेत कुठल्या ऑफिसात काय काम करतो, त्याच्या ड्युटीज काय, त्याचे स्ट्रेस काय, हे समजून घ्या. मुलीशी, सुनेशी सगळ्याशी थोडं बोलायला सुरुवात करतात, त्यांना आनंद होईल. अरे बाबा बाबा आमच्याशी बोलतात, समजून घेतात, त्यांनाही कोणीतरी हवं असतं. तर तुम्ही ते सगळं करा, त्यांना उपदेश करू नका, पण त्यांची नातं निर्माण करा. तुम्ही ते नातं निर्माण करणं आणि शेअरिंग या सगळ्या गोष्टींची गुरुकिल्ली आहे. ते सोडून आपण काय म्हणतो की तुम्ही आता AIचं मदत घ्या, एखादं कुत्रं पाळा किंवा एखादा रोबो घ्या, त्या रोबोला जवळ करून स्पर्श करा. त्याच्याने काय होणार आहे, नातवाला किंवा कुठले लहान बाळाला जवळ घ्या, ते जवळात हात फिरवा, तुम्हाला बरं वाटेल. हो हो हो. मानवी स्पर्श, मानवी संवेदना, मानवी नाती याला कुठलेही पर्याय नाही आहे. ती नाती आपल्या आयुष्यात संपत चालली आहे. ते पैशाने विकत घेता येईल, त्याला कोणालाही पैसे लागत नाही. तर ते पैशाचं बाजूला करा आणि नाते एस्टॅब्लिश करा, संवाद करायला सुरुवात करा. तुमचे प्रश्न तुम्हाला जे मोठे वाटते ते नाहीच आहेत, हे तुमचं तुम्हाला कळेल. ते म्हणजे प्रेशर वापस निर्माण होणं बंद होऊन जाईल. आपल्याकडे एक तक्रार घरांमध्ये सतत असते की पुरुष सतत घराबाहेर असतात, नोकरीच्या निमित्ताने बाहेर जातात. त्याची काही कारणं असतील, पण अगदी सामान्यातली सामान्य बाई पण किंवा मुख्यमंत्र्याची पत्नी पण सांगते घरामध्ये वेळ देत नाहीत. तर हा वेळ नेमका काय द्यावा आणि तो कसा काढावा. आपण आता म्हणलं व्हॅल्यू टाईम म्हणतात त्याला, तसा व्हॅल्यू टाईम प्रत्येकजण देऊ शकतो. तुम्ही समजू शकतो काही जणांना बाहेर जायचं असतं, कामाचं स्वरूपच असं असतं. एखादा
MR आहे, कोणी मार्केटिंगसाठी जातो, कोणी इथे कामासाठी नसतोच तो. त्यामुळे कुटुंबाला हे कळतंय. पण जो वेळ आहे तेवढ्या वेळ तुम्ही मोबाईल घेऊन बसता का? तुम्ही रील्स पाहण्यात किती वेळ घालवता? तुम्ही मित्रांशी गप्पा करतात, तुम्ही तेवढ्या वेळात किती करता? तुम्ही समजा तुम्ही सांगितलं रोजचा अर्धा तास देईल, पण समजा ब्रेकफास्टच्या टेबलवर बसून गप्पा करताय मुलाशी, बायकोशी, तर ही गोष्ट वेगळी होते. तो वेळ तुम्ही त्यांच्याशी देताय, त्यांना हवं ते विचारताय, आपल्या आयुष्यातल्या नव्या घडामोडी सांगतायत. मुख्य म्हणजे शेअरिंग. तर अरे बापांच्या आयुष्यातलं काही ते आपल्याला सांगतायत आणि मला एवढं बरं वाटतं. बायकोला थोडा वेळ विचारतं की तुझं काय चाललंय, तुला काय अडचण आहे, विचारणं आणि सांगणं. आता मी सगळ्यात उदाहरण देतो की माझा आवडता देव आहे शंकर. पण शंकर पार्वती सारखं जोडपं नाही. जगात सगळ्यात उत्तम जोडपं कुठलं असेल तर शंकर पार्वती. आता ह्याच्यात ही गंमत कशी की शंकर म्हणजे फकीर, स्मशानात राहतो, राख लावतो, आणि त्याचे सगळे कोण चेले चपाटे तर ते असे भूतखेत असेच आहेत. म्हणजे आज समाजाच्या दृष्टीने आउटकास्ट माणूस येतो, त्याला तशी काही व्हॅल्यू नाहीये. आणि ही राजकन्या सुंदर सगळे दागिने नटलेली, पण तिने ठरलं मी याच्या लग्न करणार म्हटलं, ती कोणाची फिकीर करत नाही, बापाची करत नाही. आणि आज तुम्ही काय म्हणताय लव्ह मॅरेज? अरे आपली परंपरा आहे ना, आपल्या देवाने सांगितलंय जो माणूस आवडला त्यावर प्रेम करा. सावित्रीची गोष्ट ते सांगते, शंकर पार्वतीची गोष्ट ते सांगतंय. तर तुम्ही पोरांना म्हणताय लव्ह मॅरेज करू नका. नाही, समजून घ्या, मॅच्युरिटी असू द्या, पण ती लग्न करतील असं नाही नुसतं सांभाळते. एवढंच नाही तर ते फिरतात आणि ते लक्ष ठेवतात. पार्वती सांगते तुमचा तो भक्त तुमची उपासना करतोय त्या काय ते दुःख आहे, तर ते सगळा वेळ काढून तिकडे जातात, विचारतात भक्ता तुझी काय अडचण आहे. आणि शंकर भोळा त्याला हवं ते देतो. आणि ही म्हणत नाही की तुम्ही असं का करता, की शंकरच्या सोबत राहून त्याला सपोर्ट करते, भक्ताची इच्छा पूर्ण करते. आणि शंकर एवढा ग्रेट आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बायकोसोबत सारीपाट खेळायला तो वेळ काढतो. आता तुम्ही सांगा, जर शंकराला सारीपाट खेळायला वेळ असेल तर एखाद्या मल्टीनॅशनल मधल्या IT मधल्या एक्झिक्युटिव्हला बायकोसोबत पत्ते खेळायला, चहा प्यायला, 2 गोष्टी करायला वेळ मिळू शकत नाही का? तुम्ही शंकर भगवानहून जास्त बिझी असं तुम्ही स्वतः समजू नका. आणखी दुसरी गोष्ट अशी म्हणतात की शंकर आणि पार्वती मिळून अर्धनारी नरेश्वर. भारतीय किती सुंदर कल्पना आहे की दोघंही अपूर्ण आहेत. ऋषी अपूर्ण आहे, बाई अपूर्ण आहे, कोणीच पूर्ण परफेक्ट असू शकत नाही. दोघे मिळून जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पूर्ण रूप बनतं. त्यामुळे तू अशी, तू अशी, तू तशी, त्याला एकमेकांना म्हणण्यापेक्षा तू आणि मी मिळून काहीतरी चांगलं होऊ शकतो. तुला मी कॉम्पेन्सेट करतो, माझ्यातल्या कमी तू पूर्ण कर, आपण दोघं मिळून काहीतरी घडू. आणि म्हणून ही एक गोष्ट, त्याच्या पलीकडे जाऊन शेवटची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष, नवरा बायको किंवा कुटुंब ह्यांनी मिळून एखादी ऍक्टिव्हिटी सोबत करावी. कुठलीही ऍक्टिव्हिटी, छोटी गोष्ट असेल काही करा, अगदी खरं. क्रिएटिव्ह गोष्ट केली, त्यात काही गोष्ट झाली तर फारच चांगली गोष्ट आहे. नाहीतर काहीतरी गोष्ट सोबत करणं ही सगळ्यात छान थेरपी आहे. की थेरपी नाहीये. तुम्ही सोबत राहताय, तुम्ही सगळे मिळून स्वयंपाक करा, मदत खा, तुम्ही एखाद्या छोटासा बिझनेस सुरू करा, तुम्ही एखादी कलाकुसरीची गोष्ट बनवा, काही करा तुम्ही, पण एक टीम म्हणून आपण करतो. त्याच्यामुळे जे बॉन्डिंग होईल ना त्याला आयुष्यातली कशी सर नाहीये. एक मुद्दा असा राहतो की आपण मर्दानगी या विषयावर बोलतोय. तो पुरुष कामाचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, अर्थार्जनाचं जी जबाबदारी आहे मोठी, या सगळ्या टेन्शन्समध्ये तो कायम वावरत असतो. आणि त्यानंतर घरी आल्यावर घरचं टेन्शन वेगळं असं म्हणून तो ग्रासलेला असतो. तर त्यातून त्यांनी स्वतः मार्ग काढण्यासाठी जेव्हा तो घरी येतो तेव्हा शूज काढतो, ते तिथेच ऑर्डर निघते, पाणी आण गं, असं होतं. आई असेल, बायको असेल किंवा कोणी असेल, तिथून सुरुवात होतं. तर हा जो ॲटिट्यूड घरात येतो ना, ह्या ॲटिट्यूडमधून तुम्ही तुमच्या तो मुखवटा काढून घरात यावं असं म्हटलं जातं. इथून तुम्ही काही बारकावे सांगू शकाल का? तिथूनच स्वतःला कसं बदलत जायचं त्या पुरुषाने? नाही, घरात आला समजा चिडून तुम्ही केलं आधी, समजा तो बोलला येते, ठीक आहे, तिने पाणी आणल्यानंतर मग थोडं रिलॅक्स. आपण घर कशासाठी आपलं, तर घर ही आपलं विसाव्याची जागा आहे. विसाव्याची जागा असल्यावर तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. तर आल्यावर तो शांत झाला, समजा 1-2 मिनटं घे, 5 मिनटं घे, नंतर त्याने पाणी आणलं बसव, त्याला 2 मिनटं बोल ना, त्याची काय चाललंय, थँक्यू म्हणून सुरुवात करा. थँक्यू म्हणायची समजा गरज नाही, पण त्या कृतीत दिसलं की त्याने हे आणलं, समजा त्याने चहा केला, तर तू जरा लक्ष दे ना, चहा चांगला झाला की यार छान झालाय चहा. छोट्या छोट्या गोष्टी अप्रिशिएट करायला पुरुषांनी शिकलं पाहिजे. छोटी गोष्ट असते, जर ते वाईट केला चहा तर फेकून देतो ना, तर चांगला चहा केला तर चांगलं म्हणणं तिला,
किंवा डोळ्या भरून आपल्या बायकोकडे पाहणं. दुसऱ्या बायकाकडे बघतोस ना तू, तुझी बायको सुंदर दिसते, तुझा मित्र म्हणत नाही ना, तो तुला कळत नाही. तर आपली बायको किती सात्विक आहे, सुंदर आहे, साधी आहे, राबते, हे तू जर डोळे भरून पाहिलं, नुसत्या लुक्समधनं त्याला कळतं रे तुला काय वाटतं ते. पण तू अरे तू काय खूप थकलीस का, आज ऑफिसला खूप काम झालं होतं का, काय झालं ऑफिसमध्ये, असं म्हणलं, बसली, तू हा रंग छान दिसतोय म्हटलं, काही फार लागत नाहीये. पोराला विचारलं, त्याच्या गालावरनं हात फिरवला, पुरेसं असतं ना. कारण मुख्य असं की कुठलाच प्रश्न नाही की ज्याला सोल्युशन नाहीये. जीव देणं सोल्युशन होऊ शकत नाही, जीव दिल्यावर तुम्ही संपतात, बाकी प्रश्न तसेच राहतात. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. तुम्ही जाऊ शकतात, तुम्ही शांत असला की सगळे सोल्युशन समोर येतात. तुम्हाला रिलॅक्स व्हायला शिकलं पाहिजे. मग ते रिलॅक्स तुम्ही मेडिटेशनने करा, साधी गोष्ट. मी सांगितलं कुठल्या छोट्या गोष्टीवर प्रेमात ना रिलॅक्स होतो माणूस. मोरांशी बोला, कोणाशी करा, छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मिळायला लागला तुम्हाला, आपोआप रिलॅक्स व्हाल. जुनी गाणी ऐका, 2 गाणी ऐकला तुमचा मूड फ्रेश होऊन जाईल. कोणत्या आवडत्या व्यक्तीशी 2 मिनटं बोला, त्याच्याने बरं वाटेल तुम्हाला फोनवर. पण असं काही करा आणि नंतर पुन्हा कनेक्ट व्हा. आणि पुरुषाचा प्रॉब्लेम काय होतो, पुरुषाला देणं शिकवलंच नाही, घेणं सगळं शिकवलं. हे मला द्या, ते मला दे, ते मला दे, संपतच नाहीये. तू काय करतो, तू काय आणि ते देण्यातला आनंद, दोन्ही देण्याचा आनंद आला माहिती आहे का, असं वाटतं द्यायचा कशाला, अरे ते देण्यामध्ये आनंद आहे, हे कळलं. आता मी मध्ये एक प्रश्न विचारला, मी एक कार्यक्रम करत असतो हिंदी सिनेमाच्या गाण्यांचा, तर त्याच्यावर मी खूप मजेदार प्रकार करतो. तर त्यानं म्हणतो हिंदी सिनेमाच्या गाण्यांमध्ये प्रेमगीती किती आहे, लोकांना लाखो गाणी आहेत. प्रिय करण्याप्रियेवर लिहिलेली गाणी किती आहेत, प्रत्येक भाषेमध्ये लाखो गाणी आहेत. नवऱ्याने बायकोवर लिहिलेलं प्रेमगीत किती आहे. येऊन जाऊन तर एकच गाणं त्याचा इकडे लोक येतात सकाळच्यामध्ये आणि विचार करायला होता कोणती गाणी येत असतील नवऱ्याने. मी पण विचार करतो, विचार करा कुठलं गाणं असेल. ओ मेरी जोहरा जबी, बरोबर. आणखी कुठलं आठवावी लागतील. हो, आठवावी लागतील. आणखी मग नंतर एक काय टाकतो मी की लग्नाचं पहिलं वर्ष सोडून द्या, मग गाणी म्हणा, मग तर आणखी कठीण होत जातं. जोहरा जबीचं वैशिष्ट्य काय आहे की त्या काळात आपल्या समाजात स्पेस होती की पोराच्या लग्नामध्ये हे नवरा बायकोचं गाणं आहे, नवरा म्हणतोय, फ्लर्टिंग करतोय चक्क ह्याच्यामध्ये, बायकोचं कौतुक करतोय, अख्खी दुनिया बघते, वरातीचे सगळे लोक आहेत, पण त्याला लाज वाटत प्रेमाने तिचं कौतुक गुणवर्णन करतो, तू किती चांगली आहेस, तू माझ्या आयुष्यात किती छान आणलं, हे सांगायला स्पेस तिथं पंजाबांमध्ये आपल्या इथे होती. मराठी माणसामध्ये होती की नाही मला माहित नाही. कौतुक करायला पण एक वेगळं हृदय लागतं, म्हणजे ते आतून यावं लागतं आणि ते दिसतं त्या गाण्यामध्ये. मराठी समाजात स्पेस होती की मला माहित नाही, पण निदान तिथे होती, पण ती स्पेस आता आपण घालवली आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हणतं मुख्य मुद्दा असा आहे की पुरुषाला बाईविषयी जे काही वाटत असतं तर प्रेम त्याने व्यक्त करायला जागाच नाही. कारण हिंदी सिनेमातल्या गाड्या सुद्धा दिसत नाही आपल्याला, कारण माणसाने व्यक्तच करत नाही. तर ते व्यक्त करायला शिकला त्याच्यामध्ये, तर मग खूप मजा येते त्याच्यामध्ये. प्रेम असेल, बायकोबद्दलचं प्रेम असेल, मुलाबद्दलचं वात्सल्य असेल, आई वडिलांबद्दलचा आदर असेल, मित्रांबद्दलची कृतज्ञता असेल, ह्या कुठल्याही पॉझिटिव्ह भावना जेवढ्या व्यक्त करतो त्या मल्टिप्लाय होतात. आणि निगेटिव्ह भावना आपण जेवढ्या मनातल्या सांगतो तेवढ्या त्या घडतात. हे गणित समजून घेतलं तर आपल्या मनातली दुःखादी बोलायची ती कमी झाली की परत अडकायचं नाही. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या, म्हणजे तो आपलं ते संचित पॉझिटिव्ह वाढत जातं. हे जेव्हा लोकांना कळेल तर आपापल्या प्रश्नांची उत्तर त्यांच्या हातात येतीलच, काही अडचण नाही आहे. पण म्हणजे पुन्हा त्यासाठी तो मुकुट जो आहे तो काढून ठेवा. तुम्हाला कळेल थोड्या वेळा ते रक्त येणं थांबलेलं आहे, शांत वाटतंय, थोडं स्वतःला सांभाळून ठेवा. कोण काय म्हणेल या विषयानेच आपल्या इथे अर्ध्या समस्या वाढलेल्या असतात. आपण ज्या विषयावर बोलतोय ना तो विषय आपण फक्त काटेरी मुकुट आहे ना, तर त्या मुकुटाला एक वजन पण आहे आणि ते वजन प्रचंड आहे. तर हे भार पण हलका झाला पाहिजे आणि त्या मुकुटाचे काटेच काय, तो मुकुट अख्खा बाजूला ठेवून माणूस म्हणून त्याने जगलं पाहिजे. त्याचं पण आणखी थोडंसं सांगतो, जास्त लोक व्हल्नरेबल कोण आहे, म्हणजे ह्या मुकुटाचं जड कोणाला जास्त होतं ते. तर त्यात ती सिच्युएशन कुठे येते, क्रायसिस कुठे येतो, तर एक म्हणजे ह्या व्यवस्थेमध्ये जसं पुरुषांना जे स्थान आपल्याला वाटतं आणि ते स्थान गमवायची भीती असली की पुरुष सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक होतो. त्याला मी तसा नाही आहे, मग त्याला स्थान किंवा नसतं. तरुण पोरगा आहे, नोकरी नाही, म्हणजे जगाच्या दृष्टीने नालायक आहे. घरच्यांनी त्याला नावं ठेवायची, सगळ्यांनी करायचं. तो बाहेर बघतोय दुनियामध्ये एवढे लोक पैसे कमवत आहेत, एन्जॉय करतायत, मलाच काही हे नाही आहे, मला नोकरी नाही, मला पैसे नाही, मला प्रेस्टीज नाही म्हणून मला मुलगी मिळत नाही आहे.
ह्या सगळ्या दुःखाचा भार त्याच्यावर पडतो, कारण त्याचे डोक्यावरची इमेज पुन्हा जास्त कठीण होते, तो कमवत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे VRS घेतलेले, रिटायरमेंट घेतलेले पुरुष, ज्यांनी एकीकडे हे अनुभवलं आहे, ग्लॅमर अनुभवलं आहे, आणि अचानक एका रात्रीतनं किंवा काही काळात ते ग्लॅमर गायब होतं, तेव्हा त्यांना ते शून्यता जाणवते की आता त्यांना घरी कोणी विचारत नाही आहे आणि बाहेरची दुनिया संपलेली आहे. तेव्हा त्यांना ते होते, पण तरी त्यांना काय होतं की त्याच्यात ते समजत नाही की याचं कारण काय आहे. उलट ते पुन्हा ते शून्य भरण्यासाठी कधी शोधत राहतात. तर त्यामुळे काय असेल, जसं आता पुरुषाला हा तरुण मुलगा असेल, आणि तिसरा म्हणजे ॲडोलसंट मुलं. ॲडोलसंट वयात येतोय आणि त्याला काहीच कळत नाही आहे, त्याला स्वतःविषयी कल्पना खूप वेगळ्या वेगळ्या येत आहेत, फॉर्म झाल्या नाही आहे, पण त्याच्यावर भयंकर न्यूनगंड आहे, कारण त्याला काही समजत नाही आहे. तेव्हा तो त्या माहितीच्या शोधात चुकीच्या ठिकाणी जातोय. तर ह्या तिन्ही लोकांना वेगळ्या पद्धतीने ॲड्रेस व्हायला हवं. सूत्र एकच आहे, म्हणजे त्या लहान मुलाला, ॲडोलसंट मुलाला सांगायला लागेल की ह्याच्यात आनंद कुठे आहे, खरा आनंद कुठे, हे त्याला सांगितलं याच्यामध्ये, की मग त्याला त्याची एनर्जी, तारुण्य म्हणजे काय आहे, तारुण्य म्हणजे उत्साहाचा जरा असतो, ती शक्ती तू इथे बघ काय छान वाटतं, हे त्याला तो अनुभवाने घेतला की अरे मी काहीतरी रोबो बनवला, मी एखादी वस्तू बनवली, मी काहीतरी एखादा डोंगर सोडून गेलो, ह्याच्यातनं मी काहीतरी अचीव केलं, म्हणजे माझ्या स्वतःची इमेज माझ्या मनातली चांगली होते, हे त्याला त्यातनं कळेल त्याच्यानंतर. तसंच तो तरुण मुलगा असेल तर बाबा तुला आज नोकरी नाही, पण त्याच्यानं तू स्वतःचं मूल्यांकन त्याच्यावर करू नको, तू तोच माणूस आहे. एक नोकरी मिळाल्याने किंवा तू पैसे मिळाल्याने तू माणूस मुळात बदलत नाही आहे, त्यामुळे तू स्वतःला कमी लेखाचं कारण नाही आहे. तू प्रयत्न योग्य दिशेने करत राहा, पण त्याच्यामध्ये तुझं मूल्य कमी होते नको, त्याच्यामध्ये तुझ्या आत्मविश्वासाला जोड देणार आहे इतर काही गोष्टी तू करत राहायचं. आणि काय होतं, आजपर्यंत आपण ती मर्दानगी गाजवलेली असते, कोण काय बोललं तर त्याला ओरडलो, हे केलं, शिव्या दिल्या, मारलं, घरामध्ये माझी चालते, माझ्यासमोर कोण काय आवाज करेल, मी एक बोललो ना तर सगळे गप्प बसतात, आवाज बंद होतो. ह्या सगळ्या भ्रामक कल्पना स्वतःबद्दलच्या स्वतःच तयार केलेल्या, आणि जेव्हा रिटॅलिएशन होतं समोरून तेव्हा मग तो तुटतो, आणि जे तुम्ही उदाहरण सांगितलं तेव्हा आत्महत्येचा मार्ग पत्करतो. आता माझं कोणी ऐकत नाही आणि मला जे लागलं, मग ते अचानक लागतं, कारण आजपर्यंत त्यांनी सहन केलेलं असतं आणि समोरच्यांनी ते रिटॅलिएट केलेलं नसतं, प्रतिक्रिया आलेली नसते, आणि मग ते आत्महत्येकडे किंवा स्वतःला कोसून घेण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि बायको बोलणार आहे, पार्टनर बोलणार आहे, आज विषितवाली तिशे बोली केव्हा नाही का तो टप्पा येणार आहे, तिची सहनशीलता संपणार आहे, बाहेरची दुनिया बदलते आहे, ती बदललेली आहे, तिचं स्थान बदललेलं आहे, ते केव्हा नाही का तिने एकदा क्वेश्चन करायला सुरुवात केली की मग तुमचा अहंकाराच्या ठिकऱ्या होतील आणि मग तुम्हाला त्रास खूप होणार आहे. तर ते केव्हा ती स्टेज यायच्या आधीच तुम्ही स्वतःला सावरणं बरं आहे. आणि समजा तेव्हा नाही झालं तरी तेव्हाच स्वतःला चेक करायचं की नाही हे असं झालं आहे ना, आता आपण समजून घेऊ याच्यामधनं. तो अहंकार तुम्ही जपायला लागला ते फुटलेलं आहे, ते आता भांडं ते पुन्हा काही येणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. आईने पदराला बांधलेला मुलगा, त्यानंतर लग्न झाल्यावर त्याचं काय होतं कळलं का, त्यातला पुरुष कसा बदलत जातो आणि त्यातल्या जबाबदाऱ्यांपासून तो कसा मग वेगळा होत जातो, आणि मग त्यात होणारं त्याचं सँडविच, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मला वाटतं हा एक महत्त्वाचा आणि खूप मोठा मुद्दा आहे, तो याच भागात होणं शक्य नाही. तर आपण म्हणजे लग्नानंतर पुरुषांचं असं का होतं, हा जो आपला एक विषय आपण घेऊन पुढच्या भागात भेटूया. रवींद्र सर, आज तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. मला वाटतं आज प्रत्येकाकडे हृदय आहे, पुरुषाकडे पण आहे, महिलेकडे पण आहे, स्त्रीकडे पण आहे, पण त्या हृदयामधलं जी गोष्ट हृदयातून बाहेर येणं गरजेची आहे पुरुषांच्या, त्या गोष्टीला आज फुंकर मी म्हणेन की रवींद्र सरांनी घातलेली आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या अभ्यासातून, त्यांनी केलेल्या कार्यातून ते हे सांगितलेलं आहे. त्यांची काही छान पुस्तकं ही बाजारात उपलब्ध आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे प्रश्न पुरुष भानाचे, हे मराठीतलं पुस्तक, आणि दुसरं पुस्तक इंग्रजीत याच आशयाचं आहे, द ब्रेकिंग द मोल्ड्स. ही 2 पुस्तकं बाजारात आहेत. आणि जर सांगतो ह्या पुस्तकात 2 संस्था आहेत, पुरुष उवाची ही पुण्याची संस्था आणि मावा ही मुंबईची संस्था. त्या दोन्ही संस्था अनेक वर्षाचं काम करतात, दोघांनी मिळून हे काम केलेलं आहे. दोन्ही संस्था आजही कार्यरत आहेत. तुम्ही जे सबस्क्रायबर या नात्याने आमच्याशी जोडले राहतात, लाईक्स करून, कमेंट्स करून किंवा शेअर आमचे व्हिडिओ करून आमच्या पाठीवर जी कौतुकाची थाप मारतात, त्यातून हे आम्हाला बळ येतं आहे. आणि आणखीन चांगले विषय, स्त्री पुरुष नाते संबंधांवरचे विषय आम्ही घेऊन येणार आहोत. रवींद्र सरांसारखे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ या सरांसारखे अनेक माणसं आपल्याशी जोडणार आहेत आणि आपण त्याविषयी बोलणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही राहिलं असेल तर नक्की सांगा, त्या कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून पुढच्या भागामध्ये आम्ही ते विषय सगळे घेऊन येत राहू
आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही व्हिडिओ बनवत राहू ही आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो. आणि तुमचं प्रेम आमच्यावरचं असंच कायम राहू द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये, लग्नानंतर पुरुषांचं असं काय होतं. धन्यवाद रवींद्र सर. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला खूप छान वेळ दिलेला आहे आणि तुमचा अनुभव फार मोठा आहे. त्यातलं जेवढं काही आम्हाला एक्स्ट्रॅक्ट करणं शक्य राहिलं, तुमच्याकडून घेणं शक्य राहिलं, ते आम्ही घेतलेलं आहे. अनेक गोष्टी आपण अजून जाणून घेऊ, अधिकाधिक चांगले व्हिडिओ बनवत राहू आणि आपल्या प्रेक्षकांना सजग आणि भान त्यांचं जागृत करत राहू. धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला जो वेळ दिला, मलाही खूप आनंद झाला. माझे जे काही विचार आणि अनुभव होते ते शेअर करता आले. खूप छान वाटलं. थँक्यू.